नमस्कार मित्रांनो, परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या शोमध्ये ज्याचं नाव आहे बोल भावा बोल. आणि मागच्या वेळेस आपला पहिला एपिसोड होता. नवीन उपक्रम स्टार्ट केला होता. नवीन उपक्रमामध्ये आपण इतका भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे परत एकदा मनःपूर्वक आभार. आणि मागच्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला शो घ्यायचा होता, एपिसोड करायचा होता, बट या टॉपिकच्या रिलेटेड लोक अवेलेबल नव्हते, त्यांच्या एक्झाम्स होत्या. त्याच्यामुळे आपण पोस्टपोन केला होता शो. आणि या आठवड्यामध्ये आपण आता हा एपिसोड घेतोय, जे की मागच्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं. यानंतरचा जो एपिसोड राहील त्याचा टॉपिक राहील स्पर्धा परीक्षा. तर मग स्पर्धा परीक्षा तर प्रत्येकांना विषय हा माहिती आहे. त्या अगोदर, या खोलात जाण्या अगोदर आपल्यासोबत बोलण्यासाठी सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. जे कोणी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेले आहे, कोणी तयारी करते, कोणी जे तयारी करत आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहे. सगळ्या प्रकारचे लोक आज बोलण्यासाठी आपल्याकडं आहेत. या सर्वांच्या अगोदर मला स्पर्धा परीक्षाबद्दल बऱ्याचशा भ्रांती किंवा काही समाजामध्ये एक चुकीचा मेसेज जातोय किंवा बऱ्याच जणांच्या स्पर्धा परीक्षामुळं आयुष्यही उद्ध्वस्त झाले, असे मेसेज आले की तुम्ही याच्यावरही प्रकाश टाका, याच्यावरही बोला. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या आजपर्यंत आपल्याला फक्त पॉझिटिव्ह साईडच दाखवण्यात येते. जेणेकरून कोणाचं मोटिवेशनल स्पीच असेल, एक सक्सेसफुल होतो कोणीतरी स्पर्धा परीक्षामधून आणि मग आपल्याला त्याची सक्सेस स्टोरी ऐकवण्यात येते. आपण त्याला ऐकून प्रभावित होऊन स्पर्धा परीक्षेमध्ये उतरण्यासाठी जातो. पण पुरेपूर माहिती, गाईडन्स, मार्गदर्शन नसल्याअभावी आपण यशस्वी होऊ शकत नाही. अ, किंबहुना त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवतो. तर याच सगळ्या गोष्टींचा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टींच्या चर्चा आणि विचार विनिमय करण्यासाठी आज आपण हा विषय निवडला आहे, ज्याचं नाव आपण ठेवलेलं आहे स्पर्धा परीक्षा, यशाचा राजमार्ग की मृगजळ. तर सर्वात पहिले आपले जे आजचे गेस्ट आहेत, सहभागी जितके लोक आहेत, आपण त्यांचा इंट्रो घेणार आहोत. त्याच्या अगोदर आपण त्यांच्याकडे जाऊया. तर चला मग आपण आपल्या आजच्या पाहुण्यांकडे जाऊया. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे तुमचं बोल भावा बोलच्या आजच्या एपिसोड नंबर 2, स्पर्धा परीक्षा, यशाचा राजमार्ग की मृगजळमध्ये. राहुल सर, हर्षल सर, प्रवीण सर, विष्णू सर, अमोल सर, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या शोमध्ये. अमोल सर, आवाज येतोय? हो हो सर, येतोय. सर, थोडक्यात आपला परिचय आपण तुमच्यापासून स्टार्ट करूया. थोडक्यात आपला परिचय, आपल्या दर्शकांना आपला परिचय सांगा. ओके. ऑडिबल आहे का? हो, ऑडिओबल आहे, बोला. ओके. नमस्कार मित्र हो. आज आज जो कार्यक्रम आयोजित केला आहे, जे आयोजित टीम आहे त्यांचे सर्वप्रथम आभार. धन्यवाद. माझा परिचय सांगायचा आणि जे आपण एक इनिशिएटिव्ह घेतला हा, की वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र घडवून आणणे किंवा एक डिस्कशन करणे, त्यातून जे काही शंका आणि जे काही डाऊट्स असतात ते क्लिअर होण्याला मदत मिळते. नक्की. आणि त्या त्या क्षेत्रातील व्यक्तींची मतं जाणून घेऊन आपलं एक मत बनण्यातही त्याचा फार म्हणजे मोलाचा वाटायला राहत असतो. तर बरोबर. माझी ओळख सांगताना मी 2013ला श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव इथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेतली. अच्छा. आणि त्यानंतर कंपनी म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्ही जवळपास 4 वर्ष जॉब केलेला त्यावेळेस. नंतर जॉब करत असतानाच एक मला तर स्वप्न होतंच की स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे. तर मग 2018 पासून मी या क्षेत्राकडे वळालो. आणि 2019ला सर्वांची मुख्य परीक्षा देऊन तो पहिला अटेम्प्ट होता. आणि 2020ची दुसरी मेन्स होती, म्हणजे दुसरा अटेम्प्ट. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला डेप्युटी सीईओ जिल्हा परिषद हे पद त्यातून मिळालं. तर अच्छा. माझं हा आमचं जे गाव आहे ते चिखली तालुक्यातील अंतरवाडी 20 किलोमीटर गाव आहे तिथपासून. तर अंतरवाडी गावाचा मी आहे. इथून आमचा जन्म आणि शिक्षण आणि सर्वच मंडळी तिथे राहतात. नंतर मग शिक्षण माझं 11वी-12वी औरंगाबादला झालेलं होतं, शिवछत्रपती महाविद्यालय औरंगाबादला. अच्छा. नंतर डिग्री शेगावला. आणि हं. त्यानंतर मी पुण्यामध्ये 4 वर्ष अ, एका प्रायव्हेट कंपनीमध्ये हं, हं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रात इंजिनियर म्हणून जॉब केला होता. अच्छा.
दर्शकांना परत एकदा सांगून देतो, जे अमोल परिहार सर आहेत यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSCच्या राज्यसेवा परीक्षेतून डेप्युटी CEO ZP क्लास 1च्या पदी निवड झालेली आहे आणि त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आपण करूया. आणि याच्यानंतर आपण आपले दुसरे आजचे जे पाहुणे आहेत त्यांच्याकडे वळूया. प्रवीण कड सर यांच्याबद्दल सांगायचं तर प्रवीण सर हे MCOM सेट नेट झालेले आहेत. सोबतच ते MMCC कॉलेज पुणे येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. स्वागत करतो प्रवीण सर. आपण आपल्याविषयी थोडक्यात माहिती द्या. आणि मला अशी माहिती मिळाली की आपलं एक पुस्तकसुद्धा प्रकाशित झालं आहे, कोणत्या विषयावरती आहे ते पण दर्शकांना सांगा, जेणेकरून तुमच्याविषयी त्यांना अधिक माहिती मिळेल. सर्वप्रथम आपले धन्यवाद की आपण या अतिशय योग्य असा आणि विद्यार्थ्यांच्या हितांचा असा हा कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे स्पर्धा परीक्षा हा यशाचा राजमार्ग आहे की नुसतंच मृगजळ आहे. माझा परिचय थोडक्यात मी या ठिकाणी करून देतो. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन BCom, MCom, नेट आणि सेट आहे. मागील 8 वर्षापासून मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहे. सध्या मराठवाडा मित्रमंडळाचं वाणिज्य महाविद्यालय डेक्कन ठिकाणी मी कॉमर्स हा विषय शिकवतो आणि सोबतच नेट सेटच्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं. आणि MPSCचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांना सुद्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीनं करावी या संबंधीचं मार्गदर्शन सध्या सुरू आहे. आणि जे पुस्तकाचं तुम्ही म्हणालात तर ते MPSC गट क या नावाची एक परीक्षा आहे, ज्यामध्ये कर सहाय्यक मुख्य परीक्षा, ज्याला आपण टॅक्स असिस्टंट असं म्हणतो, तर त्यासाठीचं जे मेन्स एक्झाम आहे त्यासाठी अकाउंट्स किंवा पुस्तपालन आणि लेखाकर्म हा जो विषय आहे हा 100 पैकी 20 प्रश्नांसाठी विचारला जातो. तर त्या संदर्भात मी जवळपास 1300+ MCQs विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत की आयोगाच्या धर्तीवर एक संभाव्य प्रश्न, त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर या ठिकाणी आहेत. धन्यवाद. अच्छा, धन्यवाद प्रवीण सर. याच्यानंतर आपण वळूया हर्षल पडगान सर, ज्यांच्याविषयी सांगायचं तर त्यांचं BSc BEd झालं आहे आणि राज्यशास्त्रामध्ये ज्यांचं MA झालं आहे, तेही स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मार्गदर्शन आणि मदत करतात. तर त्यांच्याकडे वळूया. पडगान सर, तुमच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. सर्वप्रथम आयोजकांचे आभार. युनिसेक्स फॅक्टरी यांच्याकडून स्पॉन्सर्ड केलेला हा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठीचा एक स्तुत्य उपक्रम, तर त्याबद्दल आयोजकांचे आभार आणि सर्व मान्यवरांचे एक मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून एक चांगला सल्ला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नक्कीच देणार आहोत आणि यातली वास्तविकताही आपण दर्शकांपर्यंत सांगूयात. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात मी काम करतोय, त्यामध्ये विद्यार्थ्यांना येणारे प्रश्न असतील, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करता करता या स्पर्धा परीक्षेचा एक चांगला अधिकारी बनण्यासाठी कसा फायदा होतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मी गेल्या वर्षापासून करतोय आणि यानंतर पुढे शैक्षणिक क्षेत्रातच कार्य करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आयोजकांना शुभेच्छा. ओके, यानंतर वळूया आपण राहुल जाधव सरांकडे. राहुल सर, आपल्याविषयी थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. माझं नाव राहुल जाधव. माझं ग्रॅज्युएशन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मध्ये झालेलं आहे आणि MA इकॉनॉमिक्स झालंय आणि मध्यंतरी कोरोनाच्या टायमामध्ये सेट एक्झाम दिली, MA सेट झालंय आणि आता सध्या जस्ट मध्ये मी PhD साठी अपिअर्ड आहे. तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून मी फुल टाइम MPSC करतोय आणि खरं तर मला अक्षयला सॉरी म्हणावं लागेल की माझ्यामुळेच थोडा 2 हफ्ते लेट झालोय आपण, की माझी STIPS वगैरे मेन्सच्या एक्झाम होत्या, त्यामुळं सर्वात अगोदर त्याची माफी मागेल मी. आणि मी फुल टाइम अभ्यास करतो आणि खास तर मला आनंद या गोष्टीचा होतोय की मी विद्यार्थ्यांचं मत मांडण्यासाठी इथं आलोय आणि मी स्वतःला तर असं समजेल की मी जवळजवळ 2-2.5 लाख विद्यार्थ्यांचं मत आज तुमच्यापर्यंत मांडतोय. त्यामुळं तुम्ही सर्व अनुभवी आहे आणि मी विद्यार्थी आहे. तुमचं ऐकणार, माझं सांगणार, यातून काहीतरी चांगलं घडेल अशी आशा करतो आणि कार्यक्रम सुरू करूया. नक्कीच. त्या अगोदर विष्णूचा परिचय आपल्या सर्वांना आहे, मागच्या एपिसोडला सुद्धा होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान. BE मेकॅनिकल आहेत ते आणि एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत. सगळ्या चिखली तालुक्यालाच त्यांची ओळख आहे, नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याला त्यांची ओळख आहे.
तर चला मग आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्या अगोदर सर्वात अगोदर राज्यसेवेची मला एक थोडी इन्फॉर्मेशन द्यावीशी वाटते, की राज्यसेवेचे दरवर्षी 3 ते 5 लाख विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातून परीक्षा देतात आणि त्यातून जागा असतात 200 ते 300. तर याच धर्तीवरती आपला सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपल्या पूर्ण सहभागी लोकांसाठी, की जर का येथे सक्सेसचा रेशो 0.01% आहे, तरी पण या क्षेत्राकडे इतके लोक अट्रॅक्ट कसे काय होतात? म्हणजे राज्यसेवा असो, कोणती स्पर्धा परीक्षा असो, ज्याच्यामध्ये लाखोच्या संख्येने लोक सहभागी होतात, मुलं सहभागी होतात, फॉर्म भरतात, गरिबांचे, शेतकऱ्यांचे मुलं असतात वगैरे सगळे. पण त्यांचा सक्सेस रेशो फक्त या या परीक्षेचा फक्त 0.01% आहे. तरी पण याचा लाखो फॉर्म येतात आणि इतके लोक फॉर्म भरताना त्यांना जवळपास 99.99% लोकांना याच्यात फेल्युअर सामोरे जावं लागतं. पण तरी पण या क्षेत्राकडे इतकं अट्रॅक्शन कशामुळे? नेमकं कारण काय? सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण बाकीच्या कॉन्सिक्वेन्सेसकडे आणि कोन्स अँड प्रॉन्सकडे वळूया. मला सगळ्यात पहिले हर्षल सरांना विचारायचं आहे, की आपण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तयारी करून घेता वगैरे, शिक्षण क्षेत्रात आपण बऱ्याच दिवसापासून काम करता आणि अमोल सरांना पण आहे, कारण अमोल सर याच स्पर्धेतून वरती आलेले आहेत, जे की सध्या MPSC थ्रू कार्यरत झालेले आहेत सेवेमध्ये. तर मला हे जाणायचं आहे, की इतका रेशो कमी असताना सुद्धा लोक याच्याकडे अट्रॅक्ट का होते, विद्यार्थी याच्याकडे अट्रॅक्ट का होते, याचं मेन कारण काय? सर्वप्रथम तर स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे असलेलं वलय जे आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. ज्यावेळेस ब्रिटिश काळापासून स्पर्धा परीक्षा ह्या सर्वांसाठी खुल्या करण्यात आल्या, त्यावेळेस सुरुवातीला ICSE परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी भरती व्हायची. त्यामध्ये महाराष्ट्रातले त्यावेळेचे CD देशमुख हे त्यामध्ये प्रथम आले होते. त्यानंतर UPSC, MPSC या परीक्षांमध्ये महाराष्ट्रीयन लोकांचा कल जो आहे तो वाढत गेला. यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे, की या सेवांना त्यावेळेस एक स्टील फ्रेम म्हटलं जायचं. ही स्टील फ्रेम जी असते तर त्यामध्ये आत जाण्याचं, डिसिजन मेकिंग करण्याचं एक मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला स्पर्धा परीक्षेतून मिळत असतो. यामध्ये फक्त पगार कमवणे आणि एक चांगलं करिअर मिळणे हा तर यामधला एक स्वाभाविक वैशिष्ट्य आहेच, पण याच बरोबर या क्षेत्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर इतर प्रायव्हेट कंपन्यांपेक्षा तुमच्या हातामध्ये येणारी जी पॉवर असते, ती पॉवर जी आहे तर ती प्रत्येकाला हवी असते आणि त्यामध्ये या क्षेत्रात आल्यानंतर पॉवर कशी वापरायची, लोकांच्या भल्यासाठी वापरायची, कोणाला स्वतःचं काहीतरी मोटिव्ह सिद्ध करायचं आहे म्हणून वापरायची. गेल्या काही वर्षाआधी त्याला एक लाल दिव्याच्या गाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, पण काही दिवसाआधी तो लाल दिवा बंद करण्यात आलाय. त्यामुळे एक लाल दिव्याचं स्वप्न घेऊन लोक या क्षेत्रामध्ये येतात. अमोल सर, तुम्ही काय सांगू शकता या क्षेत्राचं एवढं अट्रॅक्शन का निर्माण झालेलं आहे? आता व्हिडिओ ऑन करावा लागेल ना मला? हो, व्हिडिओ ऑन करा. आता तुम्ही तर लाभार्थी आहेत या गोष्टीचे, तर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल. ऍक्च्युली अट्रॅक्शनचं माझं सर्वात मोठं फॅक्टर आहे, की इथे एक आपल्याला लिगल ऑथॉरिटी भेटते. म्हणजे ज्या ऑथॉरिटीला कायद्याचं पाठबळ आहे, जी इतर क्षेत्रात मिळत नाही. प्रायव्हेट क्षेत्रात तुम्ही CEO जरी असले एखाद्या कंपनीचे, तरी तेवढे राईट्स नसतात. आणि प्रायव्हेट सेक्टर असल्यामुळं, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर वाईट नाहीये, पण एक जो ऑथॉरिटीचा जो मुद्दा आहे तो या क्षेत्रात मिळतो. म्हणून जे तरुण आहेत किंवा त्यांना काहीतरी लॉंग टर्म करिअर करायचं आहे आणि एकाच वेळेस समाजातील असतील सामाजिक, आर्थिक खूप साऱ्या फॅक्टर्सना तुम्ही टच करू शकता एकाच म्हणजे त्या पदावर बसून, एवढे त्यांना डायव्हर्सिटी असते राईट्स मध्ये. आणि जॉब सिक्युरिटी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. प्रायव्हेट सेक्टरकडे जाण्याला किंवा तेवढं सामाजिक मान्यता तेवढी आपल्याकडे मिळताना दिसत नाही. त्यामागे हाच एक मुद्दा असतो, की सिक्युरिटी विथ लिगल ऑथॉरिटी हे त्यातलं एक मेन फॅक्टर सांगता आपल्याला. आणि आपला प्रश्न हाच आहे ना, की अट्रॅक्शन काय, अट्रॅक्शन कशामुळे एवढं झालंय? ओके, हा तेच. तर मग आणि जो एक पब्लिक कॉन्टॅक्ट येतो, एक पब्लिक फिगर म्हणून आपल्याला जी मान्यता मिळते समाजाची आणि सर्व घटकांची समाजातल्या, प्लस समाजातील जे विविध घटक आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी आपल्याला एक संधी मिळते आणि स्वतःचंही त्यात एक डेव्हलपमेंट असते आपली स्वतःची. म्हणजे कुठलाही इंडिव्हिज्युअल जरी असला तरी तो आधी स्वतःच भलं आणि नंतर त्यातून मग इतर जे त्याला विधायक कामं करता येईल असंच आपण असतो.
म्हणून मला वाटतं हे एक मागे मेन रिझन आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट जॉबमध्ये जॉब सिक्युरिटी आणि फ्युचर सिक्युरिटी असते. मोस्टली हा येस जास्त येस लोकांचा कल त्याच्यामुळे असतो. हो, ते तर महत्वाचं कारण आहेच ते. आणि मला बऱ्याच ठिकाणी आणखी एक थोडं कारण जाणवलंय, जे की आजकाल थोडं जास्त त्याच्यामध्ये आलंय, की स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्या लोकांचे जे मोटिवेशनल स्पीचेस असतात किंवा स्पर्धा परीक्षेचे जे क्लासेस वगैरे घेतात, हे अशा प्रकारे त्याला त्यांची सक्सेस स्टोरी आपल्या समोर प्रेझेंट करतात किंवा सोशल मीडिया वगैरे या माध्यमांमधून ते पोहोचते आणि आपल्या सामाजिक याच्यामध्ये त्यांचा स्तर उंचावतो जर या पोझिशनला गेलं वगैरे. तर हेही एक प्रकारचं मृगजळ घालून देण्यात येतं आणि ज्याच्यामुळे की मुलं असो की मुलांचे आई वडील असो, सरकारी नोकरीमध्ये आता जॉब सिक्युरिटी आहे, फ्युचर सिक्युरिटी आहे, हे तर सगळं बरोबर आहे, प्रत्येकाला ती गोष्ट माहितीच आहे. पण जर तुमच्या 200 आणि 300 जागा आहेत, त्याच्यासाठी जर तुमचे 3-3 आणि 4-4, 5-5 लाख जर फॉर्म्स येत आहेत, तर याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे ना. माझ्या मते ही एक बाजू बघितली पाहिजे. तर प्रवीण सर, तुम्ही आता याच्या रिलेटेड आहात. तुमच्याकडे बरेचसे विद्यार्थी पण MPSCच्या तयारीसाठी असतात. तर नेमका तुम्हाला यांचा कल कशामुळे वाटतोय? नेमकं यांचं मेनली कारण यायचं की कोणी मित्र करतोय, नातेवाईक करतोय, नातेवाईकातला कोणी लागलाय, ओळखीचा कोणी सिलेक्ट झालाय, म्हणून ते त्या स्पर्धेत येतात, असं काही आहे का? नक्कीच या प्रश्नाचं जर आपण उत्तर शोधायला गेलो तर आपल्या हेडिंग मध्येच आहे की हा राजमार्ग आहे की मृगजळ आहे. आता मृगजळ म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे, जसं की ते हरिण असतं एक, बरोबर, आणि त्याला कुठेतरी असं उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागलेली असते आणि त्या उन्हाच्या झळा त्याला भुरळ घालतात. त्या झळा की तिथे पाणी आहे असं त्याला वाटतं आणि ते जोपर्यंत ते पाणी हाती लागत नाही तोपर्यंत ते त्याच्या मागे 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 जात असतं आणि शेवटी त्याच्या हातात काही येत नाही, शेवटी ते दमतं आणि मरतं. म्हणजे खरं मृगजळ असं आहे. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपल्याला जर सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की इथे अल्पजळ आहे, त्याला मी पाणी असं म्हणतो. म्हणजे पाणी कमी आहे आणि ते पाणी प्यायला आलेली हरणं खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याची आपण गणतीच करू शकत नाही. खरे म्हणजे प्रॉब्लेम हा झालेला आहे. त्याच्यामुळे जर पाण्याचा साठा जर वाढला तर प्रत्येक हरिण या ठिकाणी पाणी पिऊ शकेल. ही पहिल्यांदा गोष्ट आपण क्लिअर करू. येस. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय की एवढं याच्या पाठीमागं का धावताय, तर याच्या पाठीमागं काही कारण आहेत. जसं की मला असं वाटतं, माझा एक वैयक्तिक अभ्यास, की हे इसवी सन 2000च्या पूर्वी एवढं ग्लॅमर याला नव्हतं जेवढं ग्लॅमर 2000च्या नंतर झालेलं आहे. इसवी सन 2000 नंतर म्हणजे कशामुळे झालं की काही अधिकारी होऊन गेलेत, म्हणजे त्यांनी आपलं एवढं वैयक्तिकरण करून ठेवलंय की म्हणजे कोणीही होऊ शकतो. परंतु मला हे म्हणायचं आहे की स्वतःची आयडेंटिटी ही आपण या ठिकाणी, म्हणजे ज्याला आपण कॅपॅसिटी म्हणूयात, ऍप्टिट्यूड म्हणूयात, हे सगळ्या गोष्टी विचारात न घेता, जसं मेंढीवळण असतं ना, एक मेंढी गेली की सगळ्या मेंढ्या त्याच्या पाठीमागे जातात, त्यातला हा प्रकार आहे. आणि हर्षल सरांनी त्यासोबत अमोल सरांनी सांगितलंच की जॉब सिक्युरिटी आहे, हा एक मुद्दा आहेच. आणि विशेषतः आपल्याला हे जाणवतं की कोरोना काळ जो येऊन गेला मागे 2 वर्षांमध्ये, खूप मोठ्या प्रमाणावर प्रायव्हेट लोकांचे जॉब गेलेत आणि त्याच्यामुळेच लोकांची सरकारी नोकरी मिळवण्याची जी काही धारणा आहे ती अधिकच पक्की झालेली आहे. म्हणजे भविष्यामध्ये असा जर प्रश्न उद्भवला तर काय, कारण प्रायव्हेट सेक्टर मधून बऱ्याच लोकांना काढून टाकण्यात आलं, त्यांची पगार कमी करण्यात आली आणि एकंदरीत काय तर जी काही फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणजे ज्याला आपण म्हणतो, ही या ठिकाणी गेलेली आहे आणि बरीच लोक फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी जॉब सिक्युरिटी असावी, म्हणजे इंजिनियर झालेला विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी पोलीस भरती देतोय, MBBS झालेला सुद्धा या ठिकाणी क्लर्कची परीक्षा हे करतोय. म्हणजे ज्याला आपण काय म्हणूयात की अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये की कमी प्रतीची बेकारी किंवा बेरोजगारी या ठिकाणी आढळते. तर मला वाटतं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने एक जॉब सिक्युरिटी आहे आणि नको तितक्या प्रमाणामध्ये या सेवांच्या पाठीमागे ग्लॅमर उभं करून दिलेलं आहे. म्हणजे MPSC म्हणजे सगळं काय आहे, असा हा मुद्दा आहे असं मला वाटतं. राहुल सर, एक आत्ता प्रवीण सरांनी जो विषय मांडला की इसवी सन 2000 नंतर याच्यामध्ये एक खूप असं म्हणजे बूस्ट आली आहे या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये वगैरे. याच्यासाठी कारणीभूत काही आपल्या इकडे एवढा क्रेज नव्हता, महाराष्ट्रामध्ये तेवढा क्रेज नव्हता.
काही लोकांना एक मार्केटिंग म्हणा किंवा एक चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलं, त्यांना टार्गेट करून आपल्याला दाखवण्यात आलं, जे की मी एका ठिकाणी वाचलं होतं की विश्वास नागरे पाटलांनी अख्खी एक पिढी बर्बाद केली आहे त्या स्पर्धा परीक्षेच्या त्यांच्या मोटिवेशनल स्पीच आणि याच्यामुळे. ते आपण त्याला प्रमोट नाही करत आहे त्या गोष्टीला, बट मी एका ठिकाणी वाचलं होतं की प्रत्येक जण ती क्रॅक करू शकतो. ती जी परीक्षा क्रॅक करू शकतो की नाही. आता परीक्षा म्हटलं की यश अपयश नक्कीच येतं. हे दोन गोष्टी असतातच. पण मग त्याला किती वेळ द्यायचा, काय वेळ द्यायचा, यालाही एक लिमिटेशन्स, मर्यादा पाहिजेत असतात. आणि याच्यात प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब सिक्युरिटी किंवा फ्युचर सिक्युरिटी जरी नसेल, पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण आपलं करिअर बनवू शकतो, हेही तितकंच खरं आहे. तर राहुल सर, याच विषयी तुमच्याशी तो प्रश्न की 2000 नंतर जे बूस्ट आलं याच्यामध्ये, तर काही निवडक लोकांमुळे आलंय की एक त्याचं वलय निर्माण करून देण्यात आलं की त्याची मार्केटिंग तशा प्रकारची करण्यात आली, त्याच्यामुळे एवढा बूस्ट आलाय? मला विचारलंय ना अक्षय? हो हो हो. हा, आवाज येतोय ना? हो, आवाज येतोय. बघ. हा, सर्वप्रथम तर अमोल सरचे मी अभिनंदन करेल. अभिनंदन सर. थँक्यू. हा, थँक्यू. तर अक्षय, मी सर्वात अगोदर याला जर का दोष द्यायचं जर का म्हटलं ना, तर आपल्या एज्युकेशन सिस्टीमला दिला आहे ते. कारण आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करतो, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो, डिग्री घेतो, डिप्लोमा घेतो, ITI करतो, ETC जे काही करतो ते. मला असं वाटतं की आपल्याला जर का एक एक्झाम्पल जर का घेतलं, समजा की मी एक BSc ऍग्री वगैरे झालेलो आहे. मला जर का माझ्या फील्डमध्ये जर का एक लिमिटमध्ये जर का पास आउट झाल्यानंतर 1 वर्षात, 2 वर्षात, हार्डली 3 वर्षात जर का माझ्या ॲबिलिटी प्रमाणे जर का एखादा जॉब मिळत असेल, जो मी डिझर्व्ह करतो, तर मला नाही वाटत की मी या क्षेत्राकडे येण्याचा प्रयत्न करेल. हे एक बेरोजगारी किंवा एक शिक्षण, हे एक त्याला एक मोठं कारण मी सांगेल. आणि दुसरी गोष्ट एक अशी सांगेल की तू ज्याप्रमाणे म्हटलं की 200-300 जागा असतात, 3 लाख फॉर्म असतात. तर त्याबद्दल मी तुला एक छानसं एक कन्सेप्ट सांगेल की 100 जागा असतात बघ, एखाद्या ऍड मध्ये 100 जागा येतात. तिची प्री होणार, तिची मुख्य परीक्षा होणार, असला तर इंटरव्ह्यू होणार, असली तर स्किल टेस्ट होणार. या सर्व प्रोसेस मध्ये वेळ जाणार कमीत कमी 1.5 ते 2 वर्ष. बरोबर. आणि याच्यामध्ये गुंतलेला असणार आपल्या महाराष्ट्राचा 3 लाख तरुण. बरोबर आहे. हा, 100 पोस्ट साठी आपण आपल्या महाराष्ट्राचे 3 लाख तरुण 100 पोस्टच्या दावणीला बांधलेले आहेत. पटतंय काय? एक बेसिक गोष्ट आहे. पण त्यात जर का 3 लाख तरुणांनी, ते जर का इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, फार्मासिस्ट असतील, आपापल्या क्षेत्रामध्ये जर का ही व्यक्ती गेलेली असती, तर मला नाही वाटत की आज चायना किंवा अमेरिकेपेक्षा जास्त पेटंट आज आपल्या देशाकडे असते. त्यांनी स्वतःच काहीतरी डेव्हलप केलं असतं. आहे नॉलेज त्यांच्याकडे, पण नक्कीच. त्यांना ते मिळत नाही. म्हणून हे एक मजबुरीचं ही कारण आहे की त्यांना या क्षेत्रामध्ये यावं लागतं. कारण परिस्थिती प्रत्येकाची नसते की त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी घरचे प्रोव्हाइड करू शकतील म्हणून हे एक सरळ साधं सोपं वाटतं. पण याच्यात मेन दोष काय येतो माहितीये का? सुरुवातीला आपलं 1 वर्ष जातं, 2 वर्ष जातं, 3 वर्ष जातं. एकदा तुम्ही याच्यामध्ये ज्यावेळेस फसता ना, यातून बाहेर येण्याचा मार्ग नसतो. आणि तोपर्यंत वेळ निघून गेली. चक्रव्यूह. यातून मागे जाण्याचा रस्ता नसतो. आणि जे आपल्या सोबत जे असतात ना, ते खूप समोर निघून गेलेले असतात. आता तुम्हाला अगोदर म्हटलं ते क्लासचं उदाहरण दिलं, तर याच्यामध्ये मी क्लासवाल्यांनाही बऱ्यापैकी दोष देईल, म्हणजे वैयक्तिक कोणी. कारण मी स्वतः औरंगाबादमध्ये राहिलेलो आहे आणि मी स्वतःही क्लासशी बऱ्यापैकी संबंधित आहे. मी नाव नाही घेणार, पण माझ्या स्वतःचे अनुभव असे की एखाद्या माझ्या मित्रांना, बऱ्याच जणांपैकी एखाद्या व्यक्तीला पोस्ट मिळाली, तर अख्ख्या औरंगाबाद मधल्या क्लासच्या प्रत्येक बॅनरवर त्या आमच्या मित्राचा फोटो असतो. आता तो सामदान भेद कशा पद्धतीनं असतो तो काही सांगायचा विषय वेगळा येतो. बरोबर. पण मग विषय काय येतो माहितीये का? स्टोरी बनते आणि सक्सेस स्टोरी ही नंतर बनते. तू ज्याप्रमाणे म्हटला की मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांनी, मी तर म्हणेल अख्खी पिढी बरबाद केली, याबद्दल आपलं अगोदर डिस्कशनही झालेलं आहे. मी नाव नाही घेणार कोणाचं. आणि हा जो टायमिंग होता ना अक्षय, ज्यावेळेस आपण ग्रॅज्युएशनचा आपला त्यानंतरचा, सोशल मीडिया ऍक्टिव्हेट होत गेली बघ. बरोबर. तुम्ही चांगलं करा, वाईट करा. म्हणजे तुम्ही लादेनला पण बघू शकत होते आणि तुम्ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पण बघू शकत होते. ह्या गोष्टी खूप डेव्हलप झाल्या मागच्या 5-10 वर्षामध्ये. त्यामुळे काय झालं, सांगणाऱ्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की खूप इझी आहे, खूप फ्लो मध्ये होतं. त्याचे वाईट गुण नाही तुम्हाला दाखवून देण्यात आले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बी प्लॅन आणि तुम्ही बाहेर पडण्याची योग्य वेळ. बाहेर पडण्याची योग्य वेळ जर का तुम्हाला माहित असेल ना, तुम्ही नक्की करा, अवश्य करा. तुम्हाला अधिकार आहे करण्याचा, पण एक बी प्लॅन तयार ठेवा आणि त्यातून स्वतः एक्झिट होण्याचा एक टाइम पिरियड फिक्स ठेवा. हर्षल सर, माझा तुम्ही सरांना एक प्रश्न आहे. हा, बोल विष्णू. अमोल सर,
सरांना एक प्रश्न आहे. तर आणि- प्रथमतः तुमचं अभिनंदन आता तुम्हाला जी पोस्ट मिळाली त्याच्याबद्दल. सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की बाबा आता जे चालू आहे जे एमपीएससी मधून जे मुलं डीसी होतात किंवा डेप्युटी होतात तुमच्यासारखे, तर अशा मुलांचा एक भाषणाचा एक पॅटर्न बनलेला असतो किंवा मुंबई पुणे सारख्या कोचिंग इन्स्टिट्यूटचा एक पीआर इव्हेंट असतो. तर अशा ठिकाणी जी मुलं प्रभावित होतात किंवा तिथले काही जे डेप्युटी सीओ झालेले असतात अशा लोकांच्या किंवा मग आय-ए-एस किंवा युपीएससी मधून जे लोक आय-ए-एस झालेले असतात किंवा आय-पी-एस झालेले असतात अशा लोकांचा जो काही आपला भाषणाचा एक हे असतो म्हणजे काय आपल्याला पॉईंट म्हणता येईल की त्या पद्धतीने त्यांची एक भाषणाची शैली बनलेली असते. तर या भाषणामधून मुलं प्रभावित होऊ शकतात का किंवा मग तुम्ही यामध्ये किती हे आहेत किंवा मुलं प्रभावित होऊन त्या पद्धतीने अभ्यास करू शकतात का? तुम्हाला याच्याबद्दल काय बोलावं? म्हणजे एक मोटिवेशन त्यांना त्याच्यातून मिळून करू मोटिवेशन मिळतं शकतात. का? ऍक्च्युली माझं पर्सनल मत असं आहे की मी कुठलाच मोटिवेशनल व्हिडिओ पाहत नाही. कारण की काय असतंय म्हणजे ते मोटिवेशन त्या दिवसापर्यंतच लिमिटेड राहतं. आपण जोपर्यंत त्या हॉलमध्ये आहे. ऑडिबल आहे ना? हो, ऑडिओबल आहे. बोला. हा म्हणजे जे मोटिवेशन एक्सटर्नल नको. म्हणजे जर आपल्याला जर प्रयत्न करता आला तर इंटरनल मोटिवेशन असलं पाहिजे. आज समजा कोणी टॉपर आहे किंवा एकदा व्यक्ती टॉपर आली किंवा त्या लिस्टमध्ये जर त्याचं नाव आलंय त्यांचा प्रत्येक वर्ड लिगल समजला जातो ही आपल्याकडे सर्वात मोठी गल्लत होते. म्हणजे आता समजा माझं जर उदाहरण घेतलं तर आज मी जे सांगणार आहे ते सर्वांना एकदम योग्य वाटणार आहे किंवा कारण की माझ्याकडे आजच पोस्ट आहे. तर हे जे आपण एक लार्जर दॅन लाईफ इमेज बनते आणि त्याचा जो प्रत्येक शब्द आपला ऑथेंटिकेट वाटतो त्या ठिकाणी बोलताना आणि आपण ते आपल्यावर अप्लाय करायचा प्रयत्न करतो. तर त्याचा फार काळ जास्त उपयोग होत नसतो कारण की ते एक्सटर्नल मोटिवेशन असतं. जे आपलं इनसाइड जी फिलिंग असते ज्यावेळेस आपण निर्णय घेतलेला असतो मला एमपीएससी करायची मला युपीएससी करायची ती फिलिंग आपण जिवंत ठेवली पाहिजे. ती सर्वात मोठी फिलिंग असते आणि तीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असते. ते आपलं खरं मोटिवेशन असलं पाहिजे. म्हणजे जे इंटरनल मोटिवेशन आहे ते सस्टेनेबल असतं. एक्सटर्नल मोटिवेशन 1-2 दिवसापुरतं टिकतं. आपण काय त्या दिवशी अर्धा तास अभ्यास करणार परत ते एनर्जी आपली डाऊन होऊन जाते. त्यामुळे त्याचा फारसा फरक पडत नाहीये आणि उलट एक निगेटिव्ह इम्पॅक्ट असा होताना दिसतो की म्हणजे पोस्ट मिळवणं म्हणजे खूप लार्जर दॅन लाईफ ते टार्गेट होऊन जातं. म्हणजे टार्गेट ह्युमन असलं पाहिजे. ह्युमन म्हणजे अचिव्हेबल असलं पाहिजे टार्गेट. हा एक महत्वाचा कन्सेप्ट असतो टार्गेट सेट करताना. आता मी आज जर म्हटलं की मला पीएम व्हायचंय तर ते तेवढं शक्य नाहीये. म्हणजे इनकेस होऊ शकतो पण जे एक हे असतं त्या गोष्टीचा क्रायटेरिया असतो. तर अचिव्हेबल टार्गेट असलं पाहिजे. आता बरेच मी मित्र पाहिले माझे की ते म्हणजे युपीएससी करतात 4-4 वर्ष युपीएससी मध्ये जातात. अमोल सर, आत्ता विष्णूने जो प्रश्न विचारला त्याच्यातूनच आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की आता तुम्ही सक्सेसफुल झाले, तुमची एक सक्सेस स्टोरी आहे, आम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बोलायलाही बोलवलं असेल, बऱ्याच जणांनी बोलवलं असेल, सगळ्या गोष्टी आहेत. बट एक तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे की या फील्डमध्ये खरंच सक्सेस होण्यासाठी काही फॉर्म्युला, काही कानमंत्र आहे का की इतक्या लवकर तुम्ही झाले की बरेच वर्ष आता माझ्या ओळखीतले बरेच आहेत की 5-5, 7-7 वर्षापासून जे तयाऱ्या करतायत, पण पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पण लोक सक्सेसफुल होतात. तर याचा काही सक्सेसचा फॉर्म्युला वगैरे काही आहे का? हा म्हणजे एक यात एक सांगता येईल असं की म्हणजे जनरली आता आपण राज्यसेवा एक्झाम जर घेतली. हॅलो, बोला. येतोय ना आवाज? हो, येतो. हा, फॉर एक्झाम्पल राज्यसेवा एक्झाम आपण घेतली तर म्हणजे कम्प्लीट सिलेबस कव्हर करायला साधारणतः 1.5 वर्ष लागतात. म्हणजे मेन्सचा आणि प्रिलिमचा. आणि जेव्हा आपण पहिला अटेम्प्ट देतो मेन्सचा तेव्हा आपलं लक्षात येतंय की हे होण्यासारखं आहे की नाही. ती फिलिंग महत्वाची असते. ते आपण ज्या दिवशी पेपर होतो प्रत्येक त्याला जीएसटी सब्जेक्ट असतात 4 आणि लँग्वेज 4. प्रत्येक पेपरच्या जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपल्याला कळतंय की हे अचिव्हेबल आहे की नाही किंवा आपला अभ्यास नेमका कुठं वाढवायला पाहिजे कुठं कमी पडतोय हे प्रत्येक कॅन्डिडेटला त्या दिवशी लक्षात येत असतं नेमकं करायला काय पाहिजे. तर ती जी फिलिंग आहे की नेमकं करायचं काय आता ती त्या दिवशी क्लिअरली जाणवते पेपर संपल्यानंतर की आपल्याला एवढं वाचावं लागणार आहे एवढा अभ्यास करावा लागणार आहे. त्या फिलिंगवर जर आपण काम केलं त्या दिवशीपासून तर पुढचे जे 6-7 महिने भेटतात परत जे नेक्स्ट एक्झाम असते प्रिलिमची तो मधला गॅप असतो त्यात जर आपण ऑनेस्टली म्हणजे प्रामाणिकपणे जर काम केलं त्या आपल्या वीक एरियाजवर तर हे टार्गेट अचिव्हेबल होतं. म्हणजे असं माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हा 2019ला मुख्य परीक्षा दिलेली
तर त्यावेळेस मला 396 मार्क्स होते फर्स्ट के नुसार. आणि तर मला लक्षात आलेलं की हे वीकेज एरियाज आहेत आणि यावर आपण काम करायला पाहिजे. तर लॉकडाऊन सारख्या पिरियड मध्ये तो एक एकांत मिळू शकला आणि त्यावर वर्क करता आलं. तर जेव्हा मी सेकंड मेन्स दिली तेव्हा माझा स्कोर जवळपास 60-70 मार्कांनी वाढलेला होता त्याच वेळेस. हा, जे आपल्यातलं ज्या कमतरता आपण जाणवतात त्या दिवशी जेव्हा आपला फर्स्ट अटेम्प्ट असतो ते कमतरतावर जर आपण प्रामाणिकपणे काम केलं आणि दररोजचं जर आत्मपरीक्षण करत राहिलो आपण, एक ट्रॅक रेकॉर्ड जर ठेवत राहिलो तर हे म्हणजे आपण लवकर त्यातनं एक तिथपर्यंत पोहोचू शकतो असं मला म्हणायचं. अच्छा, आपल्याला एक लाईव्ह मधून व्ह्युअर्सनी एक प्रश्न टाकलाय शुभम बडगान यांनी. स्पर्धा परीक्षेतील राजरोसपणे होणाऱ्या गैरव्यवहारांवर सुद्धा प्रकाश टाका. नक्कीच हा पण आपण पॉईंट पुढे घेणारच आहेत, जे गैरव्यवहार होतात स्पर्धा परीक्षांमध्ये वगैरे नक्कीच घेऊया. तर राहुल सर आणि हर्षल सर आणि प्रवीण सर, मला याच्यातमध्ये तुमच्या तिघांनाही एक कॉमन प्रश्न असा विचारायचा आहे. आता स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही तिघांनी सुद्धा तयाऱ्या पण बघितलेल्या आहेत, तुम्ही तयाऱ्या पण करून घेता सगळ्या काही गोष्टी, त्याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे. तर या क्षेत्रामध्ये तुम्ही जे आता येणारे मुलं बघतायत तर हे जास्त करून आपला मित्र करतोय, नातेवाईक कोणीतरी लागलाय किंवा काही झालाय म्हणून जास्त अट्रॅक्ट होत आहेत. आणि दुसरी गोष्ट फक्त तिथे एक सध्याचं जे अपयश आहे की आपण जे त्याला बेरोजगारी वगैरे, राहुल सरांनी आत्ताच सांगितलं की बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे, मग घरचे प्रेशर देतात, सामाजिक प्रेशर असतं, सगळं काही प्रेशर असतं. फक्त हे तात्पुरतं टाळण्यासाठी पुण्याला वगैरे जाऊन क्लासेस लावायचे, आणि क्लासेस लावणं खरंच गरजेचं पण आहे का, हे पण मला या क्वेश्चनमधून तुम्हाला विचारायचं, या प्रश्नांमधून, की क्लासेस पण लावणं खरंच गरजेचं आहे का, बिना क्लासेसचं पण होतं, तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करूनही स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकता का? ऍक्च्युली काय क्लास लावण्याचा फायदा असा असतो की जो सिलेबस असतो आपल्याला दिलेला तर तो लवकर कव्हर होण्यास मदत होते. माझा एक एक्सपिरियन्स सांगतो, कारण की मी जेव्हा जॉब केला 4 वर्ष तर माझा जवळजवळ कॉन्टॅक्ट लूज झाला होता अभ्यासापासून. आणि असं जनरली कोणी करत नाही की जॉब चांगला जॉब आहे, त्यात अजून ऑफर येत आहेत चांगल्या आणि परत ते सोडून आपण इकडे जायचं. तर माझ्या समोर एक ऑप्शन एकच होता की याचं स्वरूप आणि स्कोप लवकरात लवकर समजून घेणे, याचं लिमिट किती आहे सिलेबसची आणि त्याला किती वेळ लागू शकतो कव्हर करायला. क्लास लावण्यामधून फायदा हा होतो की एक्सपर्ट असतात जे आपण ट्रायल अँड एरर करणार असतो विदाऊट क्लास, ती तिथं सुधारायला मदत होते. आणि एक आपला आता क्लासमध्ये प्रकार आहेत बरेच, तर तो एक आपल्याला तेवढे डिसिजन घेता आले पाहिजे की कुठला क्लास लावायचा, आणि त्या क्लासमध्ये आपला एक मेंटर शोधता आला पाहिजे जो आपल्याला काही छोट्या मोठ्या अडचणी येतात दररोज अभ्यास करताना, तर त्याविषयी त्यांनी जे डाऊट क्लिअरिंग असतं ते सगळं त्यांच्याकडून होईल असं एक मेंटर शोधणं आपलं आवश्यक असतं. तर तो प्रत्येकाने जर शोधला तर एक कंटिन्यू गायडन्स रिक्वायर्ड असतं विविध स्टेप्सवर. म्हणजे प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सचं थोडं वेगळं असतं सिलेबस आणि त्याचे वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायची गरज असते. प्लस ते झालं की इंटरव्ह्यूचं एक वेगळं असतं. या प्रत्येक टप्प्यावर एका मेंटरची आवश्यकता जरूर असतो. तो मेंटर आपल्याला आपण कोणामध्ये शोधतो, इट मे बी आपला फ्रेंड असू शकतो एखादा किंवा कधी सर असू शकतात, जे कोणी असेल, पण एक मेंटर आपल्याला आवश्यक असला पाहिजे जेणेकरून आपल्याला कॉन्टॅक्ट होईल त्यांच्यासोबत. त्याआधी कुठला प्रश्न विचारला आपण? आता मी राहुल सरांना आणि हर्षल सरांना विचारतोय सेम हेच. सर, क्लासेस तुम्हाला वाटतं का क्लासेस एवढं गरजेचं आहे की प्रत्येकाने क्लासेस लावलेच पाहिजे याच्यासाठी? कसं याच्यामध्ये तुम्ही सेल्फ मोटिवेशन किंवा सेल्फ स्टडीने काम करू शकता? सुरुवातीला तर मी हे सांगेल की प्रत्येकाची अभ्यास करायची पद्धत वेगळी आहे. या क्षेत्रामध्ये नवीन असल्यानंतर तुम्हाला आता 2016 नंतर जिओचा जो टप्पा आला त्यामुळे इंटरनेट असेसिबिलिटी जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली, त्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं साहित्य वगैरे ह्या गोष्टी तिकडे अवेलेबल होतात. पण जसं आता यशस्वी झालेले लोक जर सांगतात, तुम्ही त्याआधी जो प्रश्न विचारला होता की यासाठी यशाचा फॉर्म्युला आहे का, तर त्यावरती सरांनी उत्तर देतानाच सांगितलं की माझं मला कळतं पेपरून देऊन आल्यानंतर की यासाठी कुठल्या विषयांमध्ये मला तयारी करायची आवश्यकता आहे. तसं प्रत्येकाचा फॉर्म्युला यामध्ये वेगळा असणार आहे, कारण प्रत्येकाची तयारी वेगळी असणार आहे. एक्झॅक्टली तसंच मी क्लासच्या बाबतीत सांगेल की क्लास सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा ठरत. आधीच्या परीक्षांसाठी बोलचाल गट क गट ब साठी, तर त्यामध्ये रायटिंग भाग एवढा डीप मध्ये नसतो. पण तुम्ही आता युपीएससी आणि एमपीएससी बद्दल आता बदललेल्या सिलेबस नुसार जर बोलत असाल तर इकडे तुम्हाला एक कोणीतरी पेपर तपासून देणारा तरी निदान तिकडे लागतो. त्यासाठी तुम्ही क्लासच लावा असं मी सजेस्ट करणार नाही, पण तुमच्याकडे कोणीतरी असं असावं की ज्याने त्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून बघितलेल्या आहेत. एक अनुभव आणि गायडन्स देणारा व्यक्ती असावा. अमोल सरांनी म्हटलं तसं मी सहमत आहे त्यांना की मेंटॉर वगैरे, पण कधी कधी बऱ्याच वेळ काय होतं माहिती सर, बऱ्याच कालावधीनंतर कळतं की आपलं मेंटर चुकीचं आहे.
हा 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 आणि हा याच्यामध्ये येस. याच्यामध्ये चुकी विद्यार्थ्यांची नसते सर. म्हणजे आता मी नाव नाही घेणार, तुम्ही बहुतेक मागच्या वर्षी लॉकडाऊन मध्ये व्हिडिओ ऑडिओ बरेच लोकांचे पाहिले असतील, त्यांचे पब्लिशही खूप फेमस आहे. तर एका कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला, ते बरेच एक समाज सुधारकाबद्दल एक थोडं पातळी सोडून बोलले होते. त्याबद्दल एका कार्यकर्त्यांनी त्यांना फोन वगैरे केला आणि विचारलं की बा असं असं आहे, तुम्ही स्वतः हे करता ते करता, तुम्ही किती एक्झाम दिलेलं आहे. आता तो व्यक्तीचं सध्या नंबर 1 पब्लिकेशनचं पुस्तक आहे, क्लासेस आहे, 1 ते 1.5 लाख फॉलोअर आहे त्याला युट्यूबला वगैरे. तो व्यक्ती बोलतो खूप छान बोलतो. म्हणजे तो वक्ता म्हणून खूप छान आहे. आणि विषय काय आहे, ज्यावेळेस समोरच्या व्यक्तीने त्याला विचारलं की सर प्री किती वेळेस पास झालेले आहे तुम्ही, मेन्सला किती क्वालिफाय होते, तर तो दबक्या आवाजात म्हटला मेन दिलेली नाही म्हणे. आणि तो व्यक्ती 40 दिवसात 100 पैकी 65 मार्क्स पाडण्याची गॅरंटी देतो. तर आता याच तुम्ही मला याच सांगा की अ, आता एक राहुल मिनिट एक मिनिट की तुम्ही मला सांगा की जर एसटीआयच्या 33-35, आता यावेळेस आल्या ती गोष्ट वेगळी आहे, एवढ्या कमी जागा जर का येत असतील आणि विद्यार्थी जर का अशा मायाजालामध्ये फसत असेल, त्याच्यात जर का त्याची 1-1.5 वर्ष वाया जात असतील, तर तो तो अटकला ना. हम्म, तो हम्म, तर हम्म. भोळा बाबळा आहे ना. तो पब्लिसिटी पाहून पोहला. बरोबर. त्याच्यात तर शोधण्यातही खूप महत्वाची भूमिका येस आहे. येस. आणि विशेष याच विशेष म्हणजे काय आहे माहितीये का, कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की तुम्ही क्लासेस शिवाय सक्सेस होण्याचं प्रमाण खरोखर कमी झालेलं आहे. कारण तो शार्पनेस जो असतो ना, क्रीम लेअर मध्ये येण्यासाठी 4-5 मार्कांचा, हम्म, हम्म. खरोखर मेंटॉर जर का चांगला असेल, क्लासेस वाले चांगले येस. असेल, तर तुमच्यात तो शार्पनेस आणतात. आणि जो हो. एखादा कट ऑफ जर का 50 मार्काचा आहे, तो 45 ऍव्हरेज सर्वांना पडतात. पण जे 5 मार्क असतात ना, जे तुमचे वीक पॉईंट असतात, त्यांना कव्हर करण्यासाठी योग्य गायडन्सची गरज असते. फक्त ती योग्य गायडन्स पर्यंत पोहोचता आलं पाहिजे. पण होतं काय माहितीये का, जो व्यक्ती प्रॉपर गायडन्स करतो ना, तो कधीच मार्केटिंग करत नाही, त्याला गरजही पडत नाही, येस. तुमच्यापर्यंत येतच नाही. राहुल सर, याच आणि याच हे याच जे याच याच प्रश्नावरती एक प्रश्न आलेला आहे तुम्हाला, विनोद इंगळे सरांचा, की त्यांनी विचारलंय की बदलती परीक्षा पद्धती आणि जागाची उपलब्धता याचा विचार जर केला तर स्पर्धा परीक्षांमध्ये यावं का? आणि मी याच्यात एक प्रश्न ऍड करतोय, जर का बदलती परीक्षा पद्धती सध्या जर विचार केला तर तुम्हाला गायडन्स करायला एक्सपिरियन्स व्यक्ती मिळेल का? याच आता जर का एक याच्यावर मी बोलेल. हा. हम्म, अमोल सर, तुम्ही सहमत असले तर मला सांगा नक्की सहमत आहे की नाही म्हणून. अमोल सरला विचारेल मी. हम्म, आता काय झालंय, राज्यसेवेनं सिलेबस बदललाय, त्यांचा डिस्क्रिप्टिव्ह केलाय. तर याच्यामुळे काय होणार माहितीये का, जे गल्ली गल्लीमध्ये क्लासचे डब्बे घेऊन बसलेले होते ना, त्यांचा डब्बा गुल होणार. आणि सर ज्याप्रमाणे म्हटले की तुमचा रिटर्न जो पेपर आहे, तो पेपर चेक करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर मेंटरची गरज लागणार आहे, की तो तुम्हाला सांगेल की तुमची चूक कुठे आहे, हे कुठे आहे. आणि हे तुम्हाला गल्लीत नाही मिळणार आहे. हम्म, 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 त्याच्यामुळे हे बंद होईल. आणि दुसरी गोष्ट काय आहे की आयोगाच्याही लक्षात आलेलं आहे की मुलांची जी एमसीक्यू टॅकल करण्याची जी पद्धत आहे, हम्म. ती इतकी जास्त डेव्हलप झालेली आहे की तुम्ही बेसिक गोष्टी जर का विचारला त्या त्यांना येणार नाही, पण ते अँसरापर्यंत पोहोच. आणि अमोल सर सहमत असतील, येणाऱ्या काही काळात जर का 23-24 ची ऍड जर का आपण म्हटली सर, तर कंबाईन पण डिस्क्रिप्टिव्ह होऊ शकते. एक माझं वैयक्तिक मत आहे. काय म्हणाल तुम्ही याबद्दल? ते जे क्लासचा आपण मुद्दा मांडलाय तो आता जेव्हा तिथे क्वालिटीच लागणार आहे. हम्म. कारण की रिटर्न म्हटल्यावर आता युपीएससीच्या लेवलला गेली एक्झाम आणि आपलं सिलेबस सेमच आहे युपीएससीचा आणि एमपीएससीचा. त्यामुळे जे क्वालिटी मेंटॉर आहेत हम्म. आता म्हणजे ते सस्टेन करणार आहेत यात ऑब्व्हियसली. ऍक्च्युअली कसं आहे, ते ऑफिसर आणि इन्स्पेक्टर हम्म. त्यामध्ये थोडा एक डिफरन्स असल्यामुळं आणि प्लस गॅजेटेड नॉन गॅजेटेड, त्यामुळे तेवढी करण्याची आवश्यकता नाही कंबाईन मध्ये. म्हणजे आयोगाचा मोटिव्हच हा होता पॅटर्न चेंज करण्यामध्ये की एक एक्सप्रेसिव्ह जे ऑफिसर आहेत ते तयार व्हायला पाहिजेत. या दृष्टीनं ते जेव्हा आम्ही श्री चंद्रकांत दळवी सरांचं ते लेक्चर ऐकलं, मागे पुण्यामध्ये कार्यक्रम झाला, ते सरच समितीचे अध्यक्ष होते हम्म. की पॅटर्न चेंज करायचा आहे. जे ऑब्जेक्टिव्ह टू रिटर्न हा जो चेंज झालाय, तो सरांची जी कमिटी होती त्यांनी शिफारस केलेला आहे. हम्म. तर सरांचं मत असं होतं की जो एक सेन्स डेव्हलप व्हायला पाहिजे ऑफिसर मध्ये, जो युपीएससी आयएस जर असेल तर त्याच्यात तो जाणवतो. पण तेच आपले एमपीएससी विद्यार्थी असतील, इव्हन म्हणजे डीसी झालेले असतील किंवा क्लासरूम कॅन्डिडेट पोस्ट असतील, तर तेवढासा त्यांना काहीतरी दिसत नव्हता किंवा असं त्याचं मत होतं की तेवढं काही दिसत नाहीये आपल्या राज्यसेवेमधून. तर तो एक महत्वाचा मुद्दा होता. पण त्याला आता बरेचसे वादविवाद होऊ शकतात. पण एक यामुळे निश्चितच एक मेंटरची गरज भासणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. कारण की रिटर्न म्हटल्यावर आपल्याला पेपर बरोबर. चेकिंग करून घेणं आलं आणि त्यात अजून जे काही मॉडिफिकेशन लागतात आपल्या आन्सर मध्ये ते सुद्धा आले. जेवढं क्वालिटी आन्सर आपण लिहू तेवढं त्यांचे चान्सेस जास्त राहणार. त्यामुळे मेंटरची इथं गरज राहणार आहे, पण ती आता क्वालिटी मेंटर लागणार त्याला.
याच गोष्टीवर ना Transmission हर्षल सर आणि प्रवीण सर आणि विष्णू सर, मी तुम्हाला जॉईंटली एक क्वेश्चन विचारतो. एक चांगला मेंटर किंवा गायडन्स मिळायला पाहिजे आपल्या सर्वांची, याला मी काही चुकीचं नाहीये, पण याच्यामध्ये दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक असतो जो पहिल्या अटेम्प्ट मध्ये प्री मेन्स क्रॅक करून, इंटरव्ह्यू क्रॅक करून आपली जागा घेतो आणि तो सक्सेसफुल होतो. आणि एक विद्यार्थी असतो जो की 4, 5, 6 वर्ष, वेळ पडली तर 8, 10 वर्ष याच चक्रव्यूहात अडकून जातोय. ज्याच्याकडे मेंटर कंटिन्युअसली, मेंटरही बदलतात, लोकही बदलतात, क्लासेसही बदलतात, परीक्षाचा सिलेबसही बदलतो, परीक्षा पद्धती बदलते, सगळं काही अनुभवतो, पण तो सक्सेसफुल होत नाही. आणि काही जे असतात जे फर्स्ट अटेम्प्टमध्येच सक्सेसफुल होतात. तर याच्यामध्ये काही प्रोडक्टिव्ह स्टडीज, हर्षल सर हा तुमचा टॉपिक आहे मोस्टली, तुम्ही याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. तर प्रोडक्टिव्ह स्टडीज, कारण बऱ्याच जणांचं मेंटरचं असं म्हणणं असतं की तुम्ही 18 तास अभ्यास करताय म्हणजे तुम्ही सक्सेसफुल होणार, असं नाही. तुम्हाला प्रोडक्टिव्ह स्टडीज करावं लागतील. त्यामध्ये तुम्ही दिवसाचे 4 ते 5 तास जरी स्टडी केला तरी तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, हार्डली तिसऱ्या अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल याच्यामध्ये होऊ शकाल. तर प्रोडक्टिव्ह स्टडीज म्हणजे नेमकं काय आणि तो कसा केला पाहिजे, याच्यावरती प्रवीण सर, हर्षल सर थोडा प्रकाश टाका. कारण प्रोडक्टिव्ह स्टडीज आजच्या विद्यार्थ्यांना खूप गरज आहे ते जाणून घेण्याची. कारण मेंढी वळणासारखं फक्त वर्षानुवर्ष तेच करत जे चाललेत, त्याला आळा आला पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपले मुलं त्याच्यात सक्सेसफुल झाले. सुरुवातीला जर आपण परीक्षांचे प्रकार समजून घेतले तर आपल्याला प्रोडक्टिव्ह स्टडी करायला सोपं होईल. जसं की बऱ्याच वेळा गैरसमज पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा हा असतो की या परीक्षेचा सिलेबस आणि युपीएससीचा सिलेबस सारखा आहे. जर तू बाबा युपीएससीचा अभ्यास करतोय तर पीएसआय एसटीएस सहज होऊन जाईल. पण तिथे टेस्ट मॅच खेळणाऱ्या प्लेअरला आयपीएल मध्ये उतरवून तुम्ही जर 20 ओव्हरमध्ये शतक मारायला सांगाल तर ते अवघड आहे. एक्झॅक्टली टाइम मॅनेजमेंट अगदी बरोबर. तुम्ही ज्यावेळेस कंबाईनच्या परीक्षा देत असता, संयुक्त परीक्षा देत असता, त्यावेळेस तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं आणि त्यावेळेस तुम्हाला त्या लेवलचा अभ्यास, त्या फॅक्च्युअल्स तशा लागतात. तेच तुम्ही युपीएससीच्या बाबतीत याल तर युपीएससी मध्ये तुम्हाला रिटर्न क्वेश्चन असतात, 20-20, 25-25 क्वेश्चन तुम्हाला लिहावे लागतात. त्यामध्ये मुद्दे असतात, त्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप वेगळं असतं आणि ते लिहिण्यासाठी तुम्हाला तसा अभ्यास करावा लागतो. मग याचा अर्थ असा होतो की प्रिलिम्स जी असते तर आपल्याला ती एक चाळणी परीक्षा सारखी आहे. जे तुम्ही फॉर्म बद्दल बोलला आहात की 6 लाख 3 लाख फॉर्म येतात, तर त्यातले बरेचसे फॉर्म कमी करण्यासाठी ही चाळणी परीक्षा आयोग तिथे लावतो. बरोबर. त्यामध्ये पहिल्या चाळणी परीक्षेमधून प्रिलिम्सला आपण जर टॅकल करू शकत नाहीये, आपल्याकडनं 1 वर्ष 2 वर्ष काहीतरी चुका होत आहेत, कंटिन्युअसली होत आहेत, आणि या परीक्षांचं असं असतं की जोपर्यंत परीक्षेला हवं ते तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये, अभ्यासामध्ये येत नाही तोपर्यंत परीक्षा तुम्हाला स्वीकारत नाही. ज्या चुका विद्यार्थ्यांकडून होतात, जे मेंटर आहेत त्यांच्याकडून झाले असतील किंवा आमच्या सारख्यांकडून झाले असतील, की आज जे लोक पलीकडच्या खुर्चीवर जाऊन बसले आहेत, अधिकारी झालेले आहेत, त्यांना त्या गोष्टी समजल्या आहेत की परीक्षेला नेमकं काय हवंय आणि त्या गोष्टीची तयारी त्यांनी केली आहे. इकडे मुलांना परीक्षेची तयारी कशी करतात हे जोपर्यंत कळत नाही, एक्झामची डिमांड काय आहे, यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांपैकी कोणीच असं नसेल की ज्यांनी 5-5, 10-10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला नसेल. तर विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सांगण्यात याव्या. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सुरुवातीला प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं महत्वाचा असतो, ना की तुम्ही क्लासेसचे मोठे मोठे ते पोस्टर बॉयचे बॅनर वाचून किंवा कुठलेही भाषण ऐकून मी काय होतो आणि काय करून कसं झालो. तर यासाठी अगदी पेड बेसिसवरती ही गिफ्ट स्वरूपात लोकांना सांगून त्यांना बोलवण्यात येतात, त्यांचे मोठमोठे सेमिनार ऑर्गनाईज केले जातात, पुण्यासारख्या शहरामध्ये क्लासेसवाले करतात. त्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांच्या टेस्ट घ्या, त्यांना फ्री टेस्ट प्रोव्हाइड करा, त्यातून रिझल्ट आला तर तुम्ही नक्की त्यांचा बॅनर लावा ना. त्याचबरोबर यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोडक्टिव्ह स्टडी करत असताना हिस्ट्री, जिओग्राफी सारख्या विषयांमध्ये तुम्ही ह्युमॅनिटीजच्या सब्जेक्टकडे त्यांना वळायला सांगता. 10वी-12वी नंतरच यांचे जे कंबाईन बॅचेस असतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचेस 3 वर्षाचे असतात, तर त्यावेळेस 12वी नंतर काय करायचं तर हे त्यांना ह्युमॅनिटीजच्या साईडला ओढतात आणि ह्युमॅनिटीज केल्यानंतर काय करायचंय याकडे ते सांगतच नाही. आजकाल BA MA करणाऱ्या पोरांचं प्रमाण जे वाढत आहे, आता विश्वास नागरे पाटलांचं नाव तुम्ही घेतलं तर विश्वास नागरे पाटलांचा काळ 1997चा होता. 97 बरोबर. त्या काळात त्यांनी जे म्हटलंय तर ते त्यावेळेस योग्य होतं, पण आजचा काळ बदललाय की ही परीक्षा कोणीही करू शकतं यावेळेस, कारण त्यावेळेस तेवढे साधनं अवेलेबल नव्हते आणि लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते वाक्य तितकं त्यावेळेस महत्वाचं होतं. याचा अर्थ असा होत नाही की कोणीही करू शकतं म्हणजे कोणीही त्यामध्ये डोळे बंद करून उडी मारावी.
तुम्ही 12वी नंतर जर हा निर्णय घेतात तर तेवढे सज्ञान तुम्ही आहात, तुमचे पालकही आहात. बरोबर आहे. आणि आपली यामध्ये आपली एक क्रेडिबिलिटी अजून एक किती आहे, आपण हे स्वतः त्याला एक म्हणजे परीक्षा चेक स्वतःची करणं घेतली गरजेचं आहे. पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रवीण आणि सर. यामध्ये मी समोर एक प्रश्न करेन राहुल सरांना, हां. की त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की जसं JEE परीक्षा होतात हं, हं. त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा डेडली कॉम्पिटिशन आहे. हं. रॅट रेस त्यामध्ये सुद्धा आहे मार्कांची. या अगोदरचा काळ जर बघितला मागच्या पिढीच्या आधीचा, तर डीएड नावाचा एक प्रकार होता, नागपूर डीएड. आपल्या आजूबाजूला जेवढे शिक्षक असतील सर्वे जर केला तर नागपूर डीएड वाले शिक्षक आपल्या भागातले खूप जास्त आढळतात. हं. आज या डीएड कॉलेजची जर माहिती काढली तर डीएड कॉलेजला ऍडमिशन नाही. नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्लॅग हा येत असतो, रिसेशन हे येत असतं. आज आयटी वाल्यांचं बघितलं तर तुमच्याकडे टेस्टिंग नावाचा हा जो प्रकार आहे, वेलोसिटी क्लासेस, नावं वगैरे मी घेणार नाही कोणाचे, हं, पण हं. हे जे प्रकार हे का चालतात, तर यामध्ये कुठेतरी मेंढीवळण होतं हे मान्य करतो. पण या मेंढीवळणामध्ये स्वतःच एक वेगळं व्यक्तिमत्व असेल, तुम्हाला त्या क्षेत्राची पूर्ण माहिती असेल तर तुम्ही त्यात नक्की टिकाल. हं, 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 हं. आणि राहिला विषय यामध्ये स्पर्धा परीक्षा तुमच्या आयुष्याचा भाग होऊन बसतो, तुम्ही त्या चक्रव्यूहात अटकता वगैरे असं काही नसतं. तुमच्यावरती असतं. जसं तुम्ही म्हणाले विद्यार्थी 2 प्रकारचे असतात. विद्यार्थी 2 प्रकारचे कधीच नसतात. विद्यार्थ्यांचे अनेक प्रकार असतात. हं, हं, हं. की एका वर्षात येऊन तयारी करणारा विद्यार्थी जसं भासवल्या जातं तसं अजिबात नसतं. 3 वर्ष फर्ग्युसन कॉलेजला होतो, खूप गरीब होतो, मला इंग्रजी बोलता यायचं नाही, मी असा करायचो, तसा करायचो, मी UPSCतून इतक्या कमी वयात झालो. ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावरती पुस्तक येतं, तर त्याच्या मागचा इतिहास, अगदी पहिल्या वर्षापासून केलेली तयारी, कॉलेजच्या 11वी-12वी पासून केलेलं इंग्लिश मधलं ग्रॅज्युएशन, या सगळ्या गोष्टी लपवल्या जातात. अच्छा. आणि त्या पुस्तकांमध्ये तेवढंच सांगितलं जातं की हा एक पोस्टर बॉय असतो हं, अक्षरशः, हं, 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 आणि हं, हा हं. पोस्टर बॉय क्लासवाले प्रमोट करतात. आणि हा अच्छा. पोस्टर बॉय बघून येणारे जे आहेत ना, ते अट्रॅक्ट होतात. हे मार्केटिंग अट्रॅक्ट स्ट्रॅटेजी. होणारे असतात ना, येस, हे अट्रॅक्ट होणारे असतात ना, हे उडून पण जातात. पण जे पोरं खरंच प्रामाणिकपणे आलेत आणि ते 7 वर्ष नाही, वयाच्या शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत पण तयारी करणारे लोक आहेत, आणि जे ठरवून असतात की जसं तुम्ही आता नुकता झालेला पृथ्वीराजचा सिनेमा बघितला असेल, की पृथ्वीराज त्याला अनेक वेळा सोडतो, पण त्याच्या तावडीत तो एकदाच सापडतो आणि तो त्याला कैद करतो. तसं या अटेम्प्ट देत असताना तुम्ही किती वेळा हरल्यात याला महत्व नाहीये. आज सक्सेसफुल झालेल्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारलं नसेल की तुम्ही किती परीक्षा दिल्यात, नाही कोणी विचारत नाही. एकदा गळ्यात तुमच्या विजयाची माला पडली की तुमचे अटेम्प्ट वगैरे ह्या सेकंडरी गोष्टी ठरतात. त्यामुळे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे, तुम्ही 4, 5, 10 किती परीक्षा नापास होत आहेत, त्यापेक्षा तुम्ही या परीक्षेतून काहीतरी घेऊन जर बाहेर पडताय तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल आहात. बरोबर आहे तुमचं. सर, तर मला एक प्रश्न आहे. तुमचं पॉझिटिव्ह वेनी, विष्णू एक मिनिट हां. तुमचं पॉझिटिव्ह वेनी या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहे. मी प्रवीण सरांकडे जाणार आहे त्याच्याच अगोदर एक गोष्ट सांगतोय. एक तुम्ही 10 वेळेस 5 वेळेस अटेम्प्ट करा, नक्की मान्य आहे. पण याच्यामध्ये पैसा, वय, सामाजिक दायित्व, तुमची जबाबदारी हे कुठे मागं पडतं, वय वाढतं, त्याच्यानंतर सामाजिक जे प्रॉब्लेम येतात, मी डायरेक्टली सांगतो, लग्न होत नाही. मराठा समाजामध्ये शेती करणारी फॅमिली असते, सरळ सरळ आपले शेतकरी कुटुंब असतं. शेतीच्या उत्पन्नावरती घरचे पैसे पाठवून पुण्याला तुम्हाला पैसे पुरवतात, पुण्याला किंवा जिथे कुठे तुम्ही राहता तिथे. वय वाढून जातं, तिशीत येतात. त्याच्यानंतर जो प्रॉब्लेम चालू होतो, जे प्रेशराईज करणं चालू होतं, जे मानसिक तणाव वाढतो, या सगळ्या गोष्टींमध्ये मग कुठपर्यंत हे सर्व करायचं? मी हे नाही म्हणत आहे, मी डिमोटिवेट करायचा माझा कोणताही उद्देश नाही आहे कोणाला या सगळ्या गोष्टींना. पण आपल्याला दोन्ही साईड बघावं लागतील ना. जे काही 1, 2, 3, 4 अटेम्प्टमध्ये सक्सेसफुल होतात आणि जे काही आणखी काही वेळ लागवते, तर मग त्याच्यासाठी प्लॅन बी या क्षेत्रात आपल्याला माहिती आहे, ज्याचा सक्सेस रेशोच 0.01% आहे. इतकं जर का म्हणजे कॉम्पिटिशनचं इतकं खतरनाक जाळं आहे, तर त्याच्यामध्ये येतानाच आपण प्लॅन बी बनवून का नाही यायचं मग? आणि एक आपल्याला स्वतःला एक वेळ का नाही द्यायचा, की चला मी 2 वेळेस, पहिल्या वेळेस मी अटेम्प्ट दिला, मला माहिती झालं की परीक्षा कशी असते, सिलेबस कसा असतो, कशी तयारी करायची असते, काय असतं. सेकंड टाईमला मी अटेम्प्ट दिला, माझं 4 मार्काने गेलं, 5 मार्काने गेलं. थर्ड टाईमला मी आता अटेम्प्ट देणार, चांगल्या प्रकारे करणार. तिसऱ्या वेळेसही नाही झालं, मी चौथ्या वेळेस अटेम्प्ट करणार आणि त्याच्यानंतर मी माझ्या प्लॅन बीची पण तयारी करून ठेवणार आहे. हे योग्य नाही आहे का? कारण किंवा मी म्हणेन की कंटिन्युअसली प्रॅक्टिस करून तीर चालवत आहे, पण तो योग्य जागी लागत नाही आहे, तर मग त्याच्यात जसं मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की आपण आपली कॅपॅबिलिटी काय ती पण ओळखून एक टर्नओव्हर की यू टर्न घेतला नाही पाहिजे का?
योग्य नाही का? प्रवीण सर, तुमच्याकडे बरेच विद्यार्थी येतात, तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांची तयारी सुद्धा करता, तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की नेमकं याच्यामध्ये खरं म्हणजे आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे थोडंसं आपण त्याचा सर्वांगीण विचार करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे जसं की तुम्ही म्हणालाच आहेत की बरीच वर्ष वाया जातात, तर माझा एक असा अंदाज आहे की साधारणतः मुलं जी काही तयारी करत आहेत तर 6 ते 8 वर्ष या परीक्षांमध्ये घालवतात. हम्म, आणि जी की उमेदीची वर्ष असतात. म्हणजे बेसिकली काय आहे ना, आपल्याकडे ग्रॅज्युएशन पर्यंत मुलं सिक्युअर्ड असतात. फार फार तर अजून सिक्युअर्ड व्हायचं तर 2 वर्ष कुठेतरी पीजीला ऍडमिशन घ्या, म्हणजे 2 वर्ष अजून सिक्युअर्ड होऊ. अजून सिक्युअर. म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना सुचतच नाही ना नेमकं काय करायचं, विशेष हम्म. मुलं असतील किंवा मुली असतील. आणि मग बीकॉम झालं, एमकॉम झालं किंवा MA झालं किंवा अजून काय झालं, म्हणजे थोडक्यात काय जी युजी किंवा पीजी झाल्यानंतर मुलं याचा विचार करतात आता करायचं काय. हम्म. आणि मग करायचं काय, तो दुसरा एक अधिकारी झाला किंवा सरकारी नोकरी लागली, मग आपण याच्याकडे यायचं, मग आता आपण तयारी सुरू करायची. खरं तर मूळ मुद्दा इथंच आहे की आपल्याकडे तयारी उशिरानं सुरू केली जाते. याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यांना उशिरानं ते माहिती झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ही जी वर्ष आहे पुढे ती वाढत जातात. आणि याचा जो काही परिणाम आहे हा त्या व्यक्तीवर तर होतोच, परंतु त्याच्या कुटुंबावरही, म्हणजे कुटुंबावरही होतो. आई वडिलांनाही त्याचं टेन्शन असतं, त्याला स्वतःही टेन्शन असतं, मग तो फ्रस्ट्रेशन मध्ये जातो, कारण आई वडिलांच्या अपेक्षा वाढीस लागलेल्या असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बरीच मुलं विशेषतः पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येतात. आता सदाशिव पेठ असेल, नारायण पेठ असेल, मला वाटतं ही जी इकॉनॉमी आहे ना, म्हणजे महाराष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ना, त्याच्यामध्ये त्या इकॉनॉमीमध्ये स्पर्धा परीक्षाच्या जी काही पोरं आहेत त्यांचा खूप मोठा हातभार आहे. जसं की तुम्ही बघू शकता आता ते पर्सेंटेज किती आहे तेवढं फक्त काढावं लागेल, परंतु ते मेजर पोर्शन आहे तो. आता विशेषतः तुम्ही बघू शकता की या स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांवर किती जण आपली पोटं भरतात. सगळ्यात पहिल्यांदा पोट भरतं ते म्हणजे राज्य सरकार, असं मला वाटतं. कारण एका पोरांची फी या ठिकाणी ऍडमिशन फी घेता तुम्ही, परीक्षे फॉर्म भरायची 300 ते 500 रुपये, आणि परीक्षेला विद्यार्थी बसतात 3 ते 5 लाख मुलं. समजा 5 लाख गुणिले 300 जर आपण केलं तर ते किती कोट्यवधी रुपये होतात. म्हणजे शासनाला तो एक महसूल मिळतो. बरोबर. दुसरं, विद्यार्थ्यांच्या हाती काय येतं. आता जर राज्यसेवेची जाहिरात जर बघितली तर आकडा माझ्या समोर आहे की 161 वॅकन्सीसाठी जागा जाहिरात आलेली आहे, की ज्यामध्ये जवळपास 3 ते 5 लाख विद्यार्थी बसणार आहेत, अपिअर होणार आहेत. आणि ते गट क ची जाहिरात काल परवा आली, त्याच्यामध्ये हास्यास्पद अशी आकडेवारी आहे बघा. उद्योग निरीक्षकासाठी 6 जागा आहेत आणि परीक्षेला बसणार आहेत 3 ते 5 लाख विद्यार्थी. दुसरं म्हणजे एक्साईज जे आहे सब इन्स्पेक्टर, त्यासाठी 9 जागा आहेत. टॅक्स असिस्टंटला 114 जागा आहेत आणि क्लर्क साठी 99 जागा आहेत. म्हणजे 228 250 पर्यंतच्या घरामध्ये हा आकडा जातो. मग राहिलेल्या मुलांनी काय करायचं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 0.1% वगळतात या बाकीच्या मुलांनी काय करायचं. आणि यामुळे काय होतंय की डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची एक कन्सेप्ट आहे इकॉनॉमीमध्ये, ज्याला आपण लोकसंख्यकीय लाभांश असं म्हणतो. म्हणजे ही जी मॅन पॉवर आहे आपली, ज्याला आपण म्हणतो ना, आपण आपला देश हा खूप मोठा आहे, तरुणांचा देश आहे, परंतु ही जी काही पॉवर आहे ना, मॅन पॉवर किंवा तरुणांची जी काही शक्ती आहे, ही या ठिकाणी कुठे वेस्ट होतीये, ही सदाशिव पेठ, नारायण पेठ मधल्या अभ्यासिकांमध्ये बसून बसून वेस्ट होतीये. या मुलांकडे टॅलेंट नाहीये का, स्किल नाहीये का, तर आहे, भरपूर आहे. फक्त त्याचं युटिलायझेशन होत नाहीये. कारण हा जो वर्ग आहे हा या ठिकाणी काय म्हणलं आपण की तो चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे. याच्यामध्ये जायचं कसं हे सगळ्यांना माहितीये, परंतु बाहेर केव्हा यायचं आणि कसं यायचं याच्यातून ते निघत नाही. म्हणजे हा करीन तर मला, म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, असं म्हणतो आपण मराठीमध्ये. म्हणजे विद्यार्थी हा एवढा अट्टहास का करतात, मला असं म्हणायचं आहे. बरोबर आहे, जर बरोबर आहे. तुम्ही याच्या- म्हटलं की या ठिकाणी येस, फक्त आपल्याला किती वर्ष द्यायची आहेत हे या ठिकाणी प्रत्येकानं आयडेंटिफाय केलं पाहिजे. मला तर असं वाटतं की 2 वर्ष फुल टाइम या ठिकाणी दिले पाहिजे, आणि नाही झालं तर दुसरं केलं पाहिजे. आणि तुम्ही जे शेवटचे एक बोललात त्याबद्दल की आपण या ठिकाणी प्लॅन बी रेडी ठेवला पाहिजे. माझं वैयक्तिक असं मत आहे की आपण स्पर्धा परीक्षांकडेच प्लॅन बी म्हणून राहावं, आणि आपला जो प्लॅन ए आहे त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करत राहावं. हे काम करत असताना स्पर्धा परीक्षा जर माझी झाली तर मी ती जॉईन करेन, तेव्हा कुठे हे जे चित्र आहे ना हे पलटायला सुरुवात होईल असं मला वाटतं. तर बरोबर आहे, तुम्ही जे बोललात ते पण एक गोष्ट की
एक प्लॅन बीच स्पर्धा परीक्षा हा पाहिजे. पण जर एवढी कॉम्पिटिशन आहे तर याला प्लॅन बी कन्सिडर करणं म्हणजे मेन याला वेळ इथे 16-17 तास घालून सुद्धा लोक सक्सेसफुल नाही होते. मग याला जर प्लॅन बी बनवलं कड सर जसे म्हटले की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये एनर्जी वेस्ट करतात, तर त्यांना एक मी सांगू इच्छितो की सर, कुठलाच विद्यार्थी एनर्जी वेस्ट करायसाठी या क्षेत्रामध्ये येत नसतो. त्याच्या नागरिकत्वाच्या जाणीवा असतील, त्याला या क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर तो जो काय व्यवसाय करेल, तो जे काय कुठल्या क्षेत्रामध्ये जाईल, तर त्या क्षेत्रामधलं ज्ञान स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा पोरगा आणि त्याच्यासोबत काम करणारे इतर लोक, तर यामध्ये फरक निर्माण करण्याचं काम या 6 वर्षात झालेलं असतं. आणि त्या विद्यार्थ्याकडून तुम्ही एक म्हणजे वेगळी अपेक्षा जी ठेवतायत की आर्थिक इकॉनॉमिकल गोष्टी तुम्ही ज्या बोलल्या, तर ते JEEच्या बाबतीतही आहे. कोट्यासारख्या शहरांमध्ये कोटा पॅटर्नच्या नावाखाली प्रचंड लाखो रुपये ओरबाडल्या जातात. JEEच्या जागाही लिमिटेड असतात, त्यानंतर IITच्या जागाही लिमिटेड असतात. तर त्या कोवळ्या वयामधल्या पोरांना तुम्ही जस्टिफिकेशन देता. आणि आपल्या समाजामध्ये लग्न नावाचा हा जो एक संस्कार तुम्ही त्याकडे एवढ्या सिरियसली बघताय, तर तुम्ही एका समाजाचा विशिष्ट उल्लेख केला अक्षय सर तिकडे. हा प्रॉब्लेम फक्त त्या समाजाचाच नाहीये ना. आता ही विवाह संस्था मान्य करायची की नाही मान्य करायची या विचाराची लोक आपल्या देशामध्ये बघायला मिळतात. सूर्यमालेमधल्या एका छोट्याशा ग्रहावरती राहतो. त्या ग्रहामधल्या 195 देशापैकी भारत हा एक देश आहे. त्यामध्येही 29 राज्य आहेत. त्या राज्यातल्या महाराष्ट्रात एका राज्यात आपण राहतो आणि त्या राज्यामधला हा विवाह संस्थेचा एक छोटासा प्रॉब्लेम. स्पर्धा परीक्षेमधल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये तुम्ही लग्नाचा विषय घालून आज रात्रीच्या झोपा त्यांच्या खराब करू नका. की त्यांना कळतंय की त्यांना कधी लग्न करायचंय हा सेकंडरी पार्ट आहे, पण आधी त्यांना त्यांचे जे स्वप्न आहेत आणि कौटुंबिक प्रेशर जे आहे लग्नासारखं, हे तुमच्याच सारखे आहेत की ज्यांच्यामुळे त्यांच्या घरचे त्यांना परेशान करतात, बाबा लग्न कधी करतो. बरोबर. तर त्यांना अभ्यासासाठी करू त्यांना त्यांना ते त्याच्यामध्ये स्वातंत्र्य पाहिजे देण्यात किंवा यावं. देण्यात यावं. पण मग त्यांच्या आता काही गोष्टी कशा आहेत, सर्व गोष्टी सोबत घेऊनही चालावं लागतात. आपल्याला सामाजिक दायित्व तेही गरजेचं असतं, तेही बघावं लागेल. तर ते हु वी आर टू जज दॅट. आपण कोण आहात ते ठरवणार की मी किंवा तुम्ही कोण आहात, कोणाच्या लग्नाचं वय काय असावं. हम्म, हम्म, आज हम्म, APJ अब्दुल कलामचे जे सहाय्यक होते, हम्म, त्यांचं नाव मी घेणार नाही, एक हम्म, सहाय्यक आहेत, त्यांचं वय आज 40च्या पुढे आहे. पॉलिसी हम्म, मेकर तो माणूस आहे. त्या माणसाची पुस्तकं आज लोक अभ्यासासाठी वापरतात. हम्म. अब्दुल कलामचे सहाय्यक होते, त्या माणसाची आई कमिशनर आहे. त्या माणसाला लग्नाचं टेन्शन नाहीये. मग हे राष्ट्र निर्माण करायला लोक वेडे होते का ज्यांनी लग्न वगैरे केलं नाही? मी जनरलाइज करणार नाही मुद्द्याला. लग्न करावं ज्याचा त्याचा वैयक्तिक इच्छा आहे, हम्म. ज्याच्या त्याच्या योग्य वेळी करावं असं तुमचं मत आहे. हम्म. पण हे समाज का ठरवेल हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे. नाही नाही, हे माझं मत बिलकुल नाहीये. माझं तर प्रांजळ मत आहे, सक्सेसफुल तुमचं जे अचीव करायचं तुम्हाला, जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीकडे नाही पण गेला तर काही होणार नाही. हे माझं नाही आहे. पण बऱ्याच अशा केसेस येतात याच्यामध्ये MPSC किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थ्यांचे, एक तो मुलगा तिकडे असतो, नंतर वापस अचिव्हमेंट त्याची होत नाही, त्याला जे पाहिजे ते मिळत नाही, त्याच्यानंतर तो वापस इकडे येतो. इकडे आल्यानंतर बेसिकली आपल्या मॅक्झिमम लोकांचा व्यवसाय हा शेतीशी निगडीत किंवा शेती असतो. इकडे आल्यानंतर त्याला ती लाईफस्टाईल किंवा तो त्याच्यातून आल्यानंतर इकडे त्याच्याकडून शेती वगैरे जे काय असेल ते होत नाही. त्याच्यानंतर लग्नाला जो सामाजिक गोष्टी हव्या असतात वगैरे तो प्रॉब्लेम चालू होतो. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये जातो. ते जेणेकरून फॅमिली डिप्रेशनमध्ये जाते. सगळ्या काही गोष्टी कॉन्सिक्वेन्सेस तयार होतात आणि एक पूर्णतः 10 वर्षाचा म्हणा किंवा एक काळ म्हणा फॅमिलीचा पूर्ण तो डिप्रेशनमध्ये आणि एक नैराश्याच्याकडे घेऊन जाणारा असतो. अशा बऱ्याचशा केसेस पण याच्यातून बघायला मिळतात. असं नाही म्हणत आहे मी की हाच एक प्रश्न आहे की लग्नाचाच एक प्रश्न असतो वगैरे. बट आपल्याला एक क्वेश्चन आला होता आत्ता की मोस्टली काही लोक लग्न करता पण हे करतात कारण मुलीच लोक देत नाहीत. जर का गव्हर्नमेंट सर्वंट आहे तरच चांगली मुलगी भेटते. आत्ता आपल्याला एका व्ह्यूअरचा एक क्वेश्चन आला होता की सगळ्यात मेन कारण हे सर की फक्त लग्नासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत सध्या मुलं. तर त्याच्यामुळे मी हा प्रश्न विचारला होता. मी सर्वात अगोदर कड सरांच्या मतासोबत जाईल की त्यांनी जे म्हटलं की एक समांतर अर्थव्यवस्था वगैरे सदाशिव पेठेत तयार होते. हम्म, तर ते खरं बोललो मी. तर एक विद्यार्थ्यांमध्ये एका गोष्टीची एक जाणीव झाली बघा, ज्यावेळेस लॉकडाऊन वगैरे होतं, राज्यसेवेच्या एक्झाम बऱ्याच वेळ पोस्टपोन झाल्या, कंबाईनच्या झाल्या, आरोग्य विभागाची भरती असेल, बरेच घोटाळे उघडकीस आले, मोठ्या मोठ्या लोकांचे नाव आले. तर मग एक विद्यार्थ्याच्या मनात एक खंत होती की ज्या क्लाससाठी आपण 2 ते 3 वर्ष ज्या क्लासशी रिलेटेड 1-1 लाख रुपये आपण फीज भरली,
त्या लायब्ररीमध्ये आपण 5 वर्षापासून 4 वर्षापासून बसतोय, 500 ते 1000 रुपये फी झाली. म्हणजे आपल्या भरोश्यावर ज्यांचं एक एवढं सिक्युरिटी आहे त्या लोकांना, त्यांचं प्रोफेशन आहे, एक सेवा सेक्टर एवढं डेव्हलप झालेलं आहे. पुणे असो, औरंगाबाद असो किंवा कुठलंही क्षेत्र असो. पण ज्या वेळेस माहिती का विद्यार्थी एमपीएससीचं आंदोलन करत होता ना, त्यावेळेस तो फक्त आंदोलन करणारा एमपीएससीचाच विद्यार्थी होता. जो लाट्या खात होता ना, तो एमपीएससीचा विद्यार्थी होता. मग एक खंत या गोष्टीची वाटते, की मग त्यावेळेस हे लोक कुठे गेले, की ज्यांच्या भरोश्यावर ही अर्थव्यवस्था सुरू आहे. कमीत कमी या लोकांचाही पाठिंबा मिळाला पाहिजे ना त्यांना. त्यांनी बॅक सपोर्टमध्ये, शेवटी समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय तर आपण जगू शकत नाही. आणि आपल्यालाही उद्या अधिकारी म्हणायचंय, तर आपल्याला याच लोकांसाठी काम करायचंय आणि आपण त्यांच्यासाठी, ते आपल्यासाठी आहेत. मग अशा वेळेस हे लोक कुठे जातात? थोडं ती खंत आहे. तर ते थोडं एक वेगळा विषय. बाकी लग्नाचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. त्याबद्दल आपण काही बोलू नाही शकत. त्याला लिमिटेशन आहे. पण कोट्यामध्ये कवळ्या वयाची मुलं 4 वर्ष 5 वर्ष घालवतात, म्हणून आपणही एमपीएससी मध्ये घालवलं पाहिजे, हे माझं तरी मत नाही. वैयक्तिक मत माझं तरी तसं नाहीये. मी अगोदरही बोललो, की आपला एक बी प्लॅन खरोखर तयार असावा, किंवा सरांनी म्हटलं तसं बी प्लॅन म्हणून एमपीएससी कडे पाहावं. ज्याचं त्याचं आपलं नाही, वैयक्तिक हे ज्याचं त्याचं मत आहे, याच्यावरती प्रेशराईज किंवा तुम्ही हेच पण- केलं पाहिजे, आपण आपला याचा उद्देश पण नाहीये हा. आपण फक्त सगळ्या गोष्टींचा विचार हा, हा. करतोय. हर्षल सर, कसं आहे माहितीये का, मला याच्यामध्ये अजून प्रत्येक एक मेंटॅलिटीचे लोक पुन्हा आहेत. जोडायची आहे. बोला बोला अक्षय प्रवीण. सर, मला याच्यामध्ये असं म्हणायचं आहे की ज्या कुणाला म्हणजे प्रत्येकाची इच्छा असतेच, परंतु ती इच्छा आपल्या स्वतःच्या मनातून आलेली आहे का, हे प्रत्येकानं ओळखलं पाहिजे. सगळ्यात असं नको महत्वाचा व्हायला मुद्दा. की घरचे म्हणतात म्हणून मी करतोय, किंवा माझा मित्र मैत्रीण झाली, किंवा मी कुठेतरी टीव्ही मध्ये पाहिलं, न्यूजपेपर मध्ये वाचलं म्हणून मलाही तसंच व्हायचं. हे पहिल्यांदा ही जी भूमिका आहे ही आपण बाजूला ठेवली पाहिजे. आणि खरोखर जेन्युइनली जर तुम्हाला यायचं असेल या ठिकाणी, याकडे यायचं असेल, तर यासाठी परीक्षेला लागण्यासाठी आपल्याकडे असलेलं ऍप्टिट्यूड आपल्याकडे आहे का नाही, स्किल आपल्याकडे आहे का नाही. जर नसेल तर ते या ग्रॅज्युएशनच्या, मी म्हणतो त्या पद्धतीनं की बीकॉमची वर्ष, बीए ची वर्ष ही सेक्युअर्ड न समजता ती तुम्ही इन्व्हेस्ट केली पाहिजे आपल्या स्वतःला घडवण्यासाठी. बरोबर आहे, आणि बरोबर मग आहे. तेव्हा तुम्हाला जसं की हर्षल सरांनी ते जरा वेगळ्या मुद्द्यानं घेतलेलं, की मला असं नाही म्हणायचं की मुलं या ठिकाणी खर्च घालतायत, वेस्ट करतायत. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे काही टाइम देणार आहे ना, एक ठरवून घ्या, मी 2 ते 3 वर्ष फुल टाइम याला देईल, आणि माझं नाही झालं तर मी माझा कुठेतरी वेगळा क्षेत्रामध्ये जाईल, आणि सोबत मी याला अभ्यासाची जोड देईल. मला असं म्हणायचं आहे. सो त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे व्होकेशनल एज्युकेशन जे आहे किंवा स्किल बेस्ड गरज आहे. एज्युकेशन, त्याची खूप नितांत गरज आहे. आणि हे केव्हा करायचं, जेव्हा आपण या ठिकाणी 11वी-12वीला असतो, ग्रॅज्युएशनला असतो, तेव्हाच आपण हे स्किल अक्वायर्ड केलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना देखील हे शक्य आहे. आणि मग तेव्हा आपल्याला इथं काही म्हणजे अंधार आपल्या डोळ्यासमोर नसेल, जेव्हा आपल्या हातून वय निघून जाईल, असं मला त्याच्यामध्ये सांगायचं आहे. बरोबर आहे. प्रवीण सरांनी सांगितलं त्याच्यानुसार या क्षेत्रामध्ये जर तुम्ही वळतायत किंवा तुम्हाला यायचंय, तर या क्षेत्रामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल, तर या क्षेत्रात यायचा निर्णय सर्वप्रथम हा तुमचा असला पाहिजे. मित्र करतोय, घरचे सांगतात, नातेवाईकातलं कोणी लागलंय म्हणून या क्षेत्राकडे जर वळायचं असेल, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये मुळीच येऊ नका. तो निर्णय पूर्णतः तुमचा आणि तुमचाच हवा. आणि मग तुमच्यात ते स्किल नाहीये वगैरे, हा तर पुढे ते टॅली करण्याचा प्रयत्न केला जाईल, किंवा त्याच्या जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला तो पॉलिशिंग करेल आणि नंतर सक्सेसफुल, हा नंतरचा विषय. पण जर या क्षेत्राकडे वळायचा विचार करत असाल, जे कोणी आता नवीन विद्यार्थी विचार करत असतील, तर हा पूर्णतः निर्णय तुमचा आणि तुमचाच पाहिजे. त्याच्यावर तुमचा तेवढा फुल कॉन्फिडन्स पाहिजे, तरच या क्षेत्राकडे वळायचं आहे. तर आपल्याला शेवटच्या टप्प्याकडे आता जायचं आहे. कोणाला अजून काही याच्यावरती प्रकाश टाकून बोलायचं आहे का? मी शेवटचे दोन एक क्वेश्चन घेणार आहे नंतर. हर्षल सर बोला. हर्षल सर बोला. नक्कीच. यामध्ये सुरुवातीला सांगताना बी प्लॅन बद्दल सगळेजण बोलतात, तर मी जसं सुरुवातीला म्हणालो की ह्युमॅनिटीजच्या सब्जेक्ट कडे वळवतायत म्हणजे काय करतात, तर त्यांना व्होकेशनल एज्युकेशन पासून ते त्यांना दूर करतात, किंवा सायन्स घेऊ नका असंच त्यातून ते सांगतात. बीए एमए केल्यानंतर नेमकं काय करायचं हे त्यांना सांगितलं जात नाही. हे जे मी म्हटलो हे त्याचंच कारण होतं की बी प्लॅन तुमच्याकडे असावा. आणि या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम करता करता सगळ्या विषयांना तुमचा स्पर्श झालेला असतो. अगदी तुमचं अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, त्यानंतर चालू घडामोडी असतील, तर एक सामाजिक जाणीव असते. त्यामुळे तो पुढे जाऊनही व्यवसाय करणार असेल, आणि तुम्ही जसं म्हटलं की शेती करणारा आपला बराचसा वर्ग आहे, तर या शेतीला पुढे न्यायचं काम स्पर्धा परीक्षेतून आलेला विद्यार्थी कृषीच्या अर्थव्यवस्थेपासून ते
अगदी परदेशी निर्यातीपर्यंतच्या गोष्टी हा विद्यार्थी करू शकतो. तर हे त्या व्यक्तीवरती आणि त्याच्या अभ्यासावरती डिपेंड करेल की तो त्या अभ्यासाचा कसा वापर करतो. सचिन तेंडुलकरला बॅट घेऊन मैदानावरती खेळताना आपण सगळ्यांनी टीव्ही मध्ये बघितलं, पण आचरेकर सरांना कधी तुम्ही बघू शकले नाही किंवा आचरेकर सरांनाही सचिन तेंडुलकरनी विचारलं नाही की सर तुम्ही किती इंटरनॅशनल मॅच खेळले आहात. तर त्यावेळेस त्या गुरुवरती, त्या मेंटरवरती ती श्रद्धा आणि त्याच्या अपयशातून आलेल्या वाटा, चुका यातून आपल्याला यशाचा नक्कीच तो मार्ग दाखवू शकतो हा विश्वास असेल तर त्या मेंटरकडे जा, नाहीतर तुम्हाला मेंटरही काही करू शकणार. सो बात की एक बात, अगदी अगदी म्हणजे सर्वांना पटण्यासारखं एक आपण सुचवलंय की मेंटरकडे किती अनुभव आहे की त्यांनी एक्झाम किती क्रॅक केला आहे याच्यापेक्षा आपल्याला जो गायडन्स करतोय त्यांनी एक्झाम क्रॅक केलेलीच पाहिजे किंवा मेन क्रॅक इंटरव्ह्यूपर्यंत गेलेलाच पाहिजे असं काही नाही. त्याला जे फेल्युअर्स आलेले त्या फेल्युअर्समधून तो आपल्याला काही नॉलेज देत असेल तर ते आपल्यासाठी प्रभावी ठरून आपण यशस्वी होऊ शकतो ना. सहमत आहे त्या गोष्टीविषयी. तर नीट आणि सेटमध्ये सर त्याच्यामध्ये डिफरन्स काय? कारण मी असं म्हणजे बघितलं तुमच्या बायोमध्ये तुम्ही 5 वेळेस आय थिंक उत्तीर्ण झालेले आहेत. सेट की नीट दोन्हीपैकी नेमकी कोणती 5 वेळेस तुम्ही उत्तीर्ण झालेले आहेत आणि 1 वेळेस सेट झाले मला वाटतं. हो, मी नेट परीक्षा ज्याचा लॉंग फॉर्मच आहे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजे राष्ट्रीय पात्रता चाचणी, ती मी 5 वेळा क्लिअर केलेली आहे. म्हणजे ती क्लिअर करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मी स्वतः विद्यार्थ्यांना शिकवतो आणि मग परीक्षेचे नेहमी बदलणारं स्वरूप, थोडेसे असलेले अपडेट्स, यामुळे शिक्षकांनीही अपडेट राहणं गरजेचं असतं. आणि मग म्हणूनच त्या दृष्टिकोनातून मीही विद्यार्थ्यांसोबत परीक्षा द्यायचो आणि अशा पद्धतीने समजा ती 5 वेळा मी क्लिअर केलेली आहे, जी की नॅशनल लेव्हलला घेतली जाते. जी परीक्षा पास झालं की तुम्ही भारतामध्ये कुठेही सिनियर कॉलेजला ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करू शकता ज्या त्या विषयामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ मी कॉमर्समध्ये नेट क्लिअर आहे, तर मी भारतामध्ये कुठेही कुठल्याही सिनियर कॉलेजला ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करू शकतो. अच्छा. आणि सेट म्हणजे फक्त ज्याला आपण स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो, राज्य पात्रता चाचणी, आणि ही पुणे विद्यापीठाकडून घेतली जाते, ज्याच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र आणि गोवा फक्त एवढ्याच राज्यांमध्ये सिनियर कॉलेज म्हणजे मला 13वीच्या पुढे असं म्हणायचं आहे, तर या ठिकाणी तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करू शकता. हाच एवढा त्यातला फरक आहे. बाकी सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न जो आहे तो सेम आहे. शेवटी तुम्ही हेच सांगेल की मी पहिल्यापासून बोलतोय बी प्लॅन असाव, आणि सरांनी 2 म्हटलं, मी 2 म्हणेल किंवा 3 म्हणेन. तो प्लॅन करून कराव आणि आपापल्या सराउंडिंग परिस्थितीनुसार विचार करून कराव. कारण लाखात एक गोष्ट आहे की सर, एमपीएससी हे सर्वस्व नाही. तर तुम्ही अधिकारी होताय म्हणजे भारताच्या इकॉनॉमीमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये खूप काही अचिव्हमेंट करता देशाच्या प्रगतीसाठी, काहीही नाही. ही एक स्टील फ्रेम आहे, ही चालत राहणार आहे, ते येणारे जाणारे, त्याच्यात तुमचं आयुष्य. आणि एक दुसरी गोष्ट माहितीये का, याच्यात एक अनुभवातून मला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की एक तुम्ही 100 जागे आहे ना, 100 जागेच्या पाठीमागे 3 लाख विद्यार्थी ज्यावेळेस तयारी करतात ना, हे विद्यार्थ्यांना त्यांनी एखादी मागणी केली ना, एक 50 जागेची ऍड सोडून देण्यात येते. त्यांनी परत एखादा आक्रोश केला तर परत एक 100 जागेची ऍड सोडून देण्यात येते. आपली मानसिकता काय असते माहितीये का, की यावेळेस तर आपलं होणारच आहे, आपण त्या तयारीला लागतो. हा एक नसतो, हे 3 लाख असतात. सरकारला उत्तर मागणारा जर का तरुण, हा 30ला तरुण, 3 लाख तरुण जर का लायब्ररीत बसून जर का 100 जागेसाठी भांडतोय, तुम्हाला नाही वाटत महाराष्ट्र म्हणा की भारत म्हणा महासत्ता होईल म्हणून? ते एक चालू आलेली ती गोष्ट आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती आजचं आपलं डेबिटही कमी पडेल त्याबद्दल. नक्कीच वेळ कमी पडतोय. मी त्याच्यामुळे आता शेवटच्या माझ्या प्रश्नाकडे जातोय. तर आपला जो आजचा टॉपिक होता, जो सब्जेक्ट होता, की स्पर्धा परीक्षा एक यशाचा राजमार्ग आहे की मृगजळ आहे. पण शेवटी मला फक्त सगळ्यांकडून फक्त 30 सेकंद ते 1 मिनिटाचा रिव्ह्यू पाहिजे. खरंच तुम्हाला काय वाटतंय? मी आता तुम्हाला रिअल परिस्थिती सांगतो. दरवर्षी महाराष्ट्रात मी रिअल फिगर्स सांगतो. सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा मी त्याच्यात काउंट करतोय. जवळपास 8 लाख ते 10 लाख लोक प्रत्येक वर्षी मुलं ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करतात. आणि ओव्हरऑल सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या जाग्यांची जर का आपण कॅल्क्युलेशन केलं तर हार्डली 800 ते 1200च्या वरती जागा राहत नाही. मोस्टली 1800 ते 2000. 10 लाख मुलांमधून 2000 जागेसाठी युद्ध चाललेलं असतं. दिवस रात्र अन्न पाणी घर दार, त्याच्यानंतर आपले मित्र परिवार, सगळी लाईफस्टाईल सगळं सोडून हे मुलं 24 तास फक्त त्या परीक्षेच्या मागे पळत असतात.
मला डिमोटिवेट करायचं नाही आहे. माझा कोणताही उद्देश नाही आहे. हा कार्यक्रम भरवण्यामागचे जेवढेही बोलतात प्रेक्षकांना सगळ्यांना सांगतोय, आम्हाला डिमोटिवेट कोणाला करायचा बिलकुल उद्देश नाही आहे. पण जिथे 10 लाख, एक फिगर पकडूया, 8 ते 10 लाख लोक जर 2000 जागेंसाठी युद्ध करत आहेत आणि बाकीच्या त्यांना जे ऑप्शन्स, उघडे दरवाजे आहेत, त्यांचा विचारही नाही करत आहे, कंटिन्युअसली एकाच जागेच्या मागे किंवा एकाच याच्या मागे चालले आहेत आणि त्यात पण त्यांना प्रोडक्टिव्ह स्टडी माहीत नाही आहे. एक सिलेबस घेतात आणि सगळ्या प्रकारचे फॉर्म भरतात, तलाठी पण भरतात, तर राज्यसेवा पण भरतात, बँकिंगची पण तयारी करतात, सगळं काही एकसाथ करतात. म्हणजे ज्याच्यातले त्यांचा मार्ग पण स्टेबल एक 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 वेने ते स्टडी नाही करत आहे. अशामध्ये तुम्हाला सक्सेस कसा मिळणार आहे किंवा कसा मिळायला पाहिजे, या दोन्ही गोष्टींसाठी मी प्रत्येकाला 1-1 मिनटं देतो. की स्पर्धा परीक्षा हे खरंच सध्याच्या कंडिशनमध्ये यशाचा राजमार्ग आहे की मृगजळ आहे, की बरेच जण याला आजारसुद्धा म्हणत आहेत, बरेच जण मानसिक रोगी पण झालेले आहेत. हे पण एक लक्षात घ्यायला हवं. माझ्याकडे एक ओळखीची एक तशी केस आहे की जे वयाच्या 40शीत आल्यानंतर मानसिक संतुलन हललं याच्यामध्ये आणि आता सध्या कोणत्याच लेवलला राहिलेलं नाही. मला डिमोटिवेट करायचं नाही आहे, परत एकदा सांगतोय, पण या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. याच्यामध्ये सक्सेसफुल झालेले व्यक्ती पण आपल्या समोर सोबत सध्या आहेत. अमोल सर, की जे खूप कमी वयात पोस्ट घेतलेली आहे त्यांनी, याच्यात मिळत नाही अशातला प्रकार नाही. परीक्षा म्हटलं की यश अपयश हे नक्की येतं, पण त्याचाही अभ्यास, त्याचंही तारतम्य, तुम्ही एक तराजूमध्ये त्याला किती पर्सेंटने कसं तोललं पाहिजे हे सुद्धा अभ्यास केला गेला पाहिजे. तर मी हर्षल सरांना सगळ्यात पहिले विचारेल, सर तुम्हाला काय वाटतं की खरंच हे मृगजळ आहे की हा यशाचा राजमार्ग आहे? एका कमी शब्दात तुम्ही याच्यावरती लास्टमध्ये कन्क्लुजन काय येईल? मी सगळ्यात पहिले तर सगळ्या विद्यार्थ्यांना पॉझिटिव्ह येण्यात जायला सांगेन की स्पर्धा परीक्षेमधून तुम्ही फक्त एमपीएससी कडे बघू नका. आपण आजच्या या चर्चेमध्ये बराचसा वेळ एमपीएससी बद्दलच बोललो, तर एमपीएससीच्या पलीकडे जग आहे. यामध्ये तुम्ही युपीएससी असेल, केंद्रीय सेवा असतील, त्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रात ग्रॅज्युएशन करून आलेले असतात त्या क्षेत्रातल्या परीक्षा असतील. जर तुम्हाला संधी मिळते, तुमच्याकडून होण्यासारखं शक्य असेल, तर डेफिनेटली गो फॉर दिस फील्ड. पण यामध्ये एक काळजी अजून घ्या की ही काही युद्धाची भूमी नाहीये. जसं अक्षय सर तुमच्याकडून बोलता बोलता युद्ध म्हटलं गेलं, आय विल से दॅट इट इज जस्ट अ कॉम्पिटिशन. ही एक स्पर्धा आहे आणि स्पर्धा 10 लाखांमध्ये असेल आणि त्यामध्ये जर पहिलं यायचंय तर तुम्हाला त्या 10 लाखांपेक्षा जास्त चांगली मेहनत, त्यांच्यापेक्षा वेगळ्या रणनीत्या वापराव्या लागतील. आणि एक महत्वाचा मुद्दा की हे इंटरव्ह्यू झालेले विद्यार्थी, पोस्ट हातात न आलेले विद्यार्थी तुम्ही फक्त पागल झालेले सांगितले, आत्महत्या करतानाही मी बघितले. तर यामध्ये स्पर्धा परीक्षा हा तुमच्या आयुष्याचा भाग आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. इट्स अ जस्ट पार्ट ऑफ युअर लाईफ, इट्स नॉट अ लाईफ. मी म्हणेन ती गोष्ट वेळेत जर का झाली तर तो राजमार्ग आहे आणि वेळ जर का जास्त लागत असेल तर ते मृगजळ आहे. त्यामुळं स्वतः त्या व्यक्तींनी किंवा त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी त्याला त्यातून बाहेर काढणं किंवा सावरणं किंवा त्यानं स्वतःही निर्णय घेणं हे खूप बेटर राहील. आणि काही काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी त्या वेळेत झाल्या तर त्या यशाला किंमत असते. एखाद्या वेळेस ती गोष्ट निघून गेल्यानंतर त्या यशाची किंमत तर स्वतः व्यक्तीलाही राहत. त्यामुळे तुम्ही एक तुमचा प्लॅन सेट करा. तुम्ही ग्रुप सी व्हा, एक तुमचं प्रायव्हेट मध्ये करा. गव्हर्नमेंट असं नाही की झालो म्हणजे राज्यसेवाच करायची, डेप्टी कलेक्टरच व्हायचं, दुसरे फॉर्मही नाही भरायचे. बऱ्याच जणांची ही पण मानसिकता असते, 2-2, 3-3 वर्ष जातात ते तलाठ्याचं वगैरे ईटीसी एक्झामचे फॉर्मही नाही भरत. तर मी त्यांना हेच सांगेल की तुम्ही तुमची परिस्थिती बघा, तुमचं बॅकग्राऊंड बघा, अगोदर एक सेट व्हा, प्रायव्हेट व्हा, गव्हर्नमेंट सर्वंट व्हा आणि त्यानंतर तुम्हाला हवे तेवढे वर्ष द्या, पण तुमची परिस्थिती बघून द्या. की ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि सरांनी म्हटलं त्याप्रमाणे एमपीएससी हे आयुष्य नाही, एमपीएससी व्यतिरिक्त हे आयुष्य खूप सुंदर आहे आणि करण्यासाठी खूप काही आहे. प्रवीण सर, सेम क्वेश्चनचा राजमार्ग की मृगजळ? तो राजमार्ग केव्हा होईल, यशाचा राजमार्ग केव्हा होईल त्यातल्या त्यात, तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी काही योग्य अभ्यास आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि परीक्षेसाठी जी लागणारी तयारी आहे योग्य झाली पाहिजे आणि ती वेळेत झाली पाहिजे. तर तो मृगजळावरून यशाचा राजमार्ग नक्कीच होईल असं मला वाटतं. त्यासाठी अमोल सर, मी हा क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाही, कारण ऑलरेडी तुमच्यासाठी हा राजमार्ग ठरलेला आहे. तर माझा सगळ्यांना व्ह्युअर्सकडून आणि जे तयारी करणारे यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. नेमकी तुम्ही परीक्षा किती वेळेस दिला? पहिला प्रश्न हा. तुमची तयारी करण्याची पद्धत कशी होती? दुसरा प्रश्न हा. आणि त्याच्यामध्येच
खरंच या कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याचा एक कानमंत्र किंवा मूलमंत्र काही आहे का, किंवा काय आहे, हा थोडक्यात सगळ्यांना सांगा, म्हणजे ते एक तुमची प्रेरणा घेऊन बरेचसे लोक मोटिवेट होऊन याकडे येतील आणि आयुष्यात यशस्वी होतील. ऍक्च्युअली लक्षात कसं घ्या, आता हे आपण जे वारंवार उल्लेख करतो 3 लाख 5 लाख मुलं असतात परीक्षेला, तर माझं ऑब्झर्वेशन सांगतो, जी कॉम्पिटिशन आहे ती फार तर 5,000 मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे ऑल महाराष्ट्रामध्ये. हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर्म किती भरतायत किंवा किती लोक अपिअर झाले याला त्याच्यात फारसं महत्व असतं की किती लोक क्वालिटी स्टडी करतायत आणि ते कसे ट्रॅकवर आहेत नेमकं त्या एक्झामच्या पिरियडमध्ये, ही या सर्वात महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे 5,000 लोक जर घेतले आपण आणि त्यांच्यासाठी जर 5 जागा असतील तर रेशो खूप वाढतो, म्हणजे सक्सेस रेशो. म्हणजे एसटीआयच्या 40 जागा जरी निघाल्या तरी कट ऑफ 55च लागतो, आणि 600 जरी निघाल्या तरी काही फार फरक पडत नाही. म्हणजे 55 वर कट ऑफ गेला नाही एसटीआयचा, 55-56 फार तर 30 जागा निघाल्यात, कधी 28 निघाल्यात. त्यामुळे यावरून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट हीच की कॉम्पिटिशन लिमिटेड आहे. हे आपलं एक मिसकन्सेप्शन झालेलं आहे की एवढ्या मुलातून आपलं कसं जर होणार. तर मग ही जी मेन्सला अपेअर होणारी मुलं आहेत, जेवढी मुलं मेन्सला अपेअर होतात असं समजून घ्या तेवढ्याच लोकांमध्ये कॉम्पिटिशन आहे इंग्लिशमध्ये, की देर इज ऑलवेज रूम ऍट द टॉप. म्हणजे टॉपवर जागा खालीच असते, गर्दी खाली असते, म्हणजे फायदेशीर गर्दी जास्त असते. पण एकदा तुम्ही वर जायला लागलात की मग ती खूप विरळ होत चालली गर्दी. तर तेव्हा मग हे आपलं सेल्फ मोटिवेशन आपल्याला मोटिवेट करत राहतात की किती जरी अडचणी आल्या तरी मी या सगळ्या गोष्टी करणारच आहे. तर जेवढे दिवस आपण ते करणार आहोत तेवढे दिवस जर आपण प्रामाणिक राहून आणि कुठल्याही एक्सटर्नल फॅक्टरला डायव्हर्ट न होता जर आपण ते करत राहिलो स्वतःवर विश्वास ठेवून, आणि जे आपलं जे सेल्फ मोटिवेशन आहे किंवा ज्या दिवशी आपल्याला वाटलं होतं की आपण ह्या क्षेत्रात जायला पाहिजे त्या दिवसासोबत जर आपण इमानदार राहिलो त्या विचारासोबत, तर मला वाटतं मग ह्या सर्व गोष्टी डझंट मॅटर बाकीच्या. तेव्हा मग ते आपण नकळत तिथे जातो किंवा मग त्या प्रोसेसचा आपण भाग बनून जातो, आणि त्यावेळेस सक्सेस आणि फेल्युअर ते काही जास्त मॅटर करत नाही. आता तेवढं सिरियसली करा आणि स्वतःला वेळ द्या, आणि एक त्यातून स्वतःसोबत कॉन्टॅक्ट मेंटेन करा आणि आपलं ट्रॅक रेकॉर्ड मेंटेन करून ते दररोज प्रोसिजर फॉलो करणं एवढं आपलं हातात असतं. धन्यवाद Okay. अमोल सर. अमोल सरांनी सांगितल्याप्रमाणे इन शॉर्टमध्ये जे आता तयारी करतायत, जे नवीन विद्यार्थी मुलं असतील त्यांच्यासाठी त्यांचं जे म्हणणं आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की तुमचं जी मेहनत आहे ती योग्य दिशेने पाहिजे, तुमच्याकडे मार्गदर्शनसुद्धा योग्य मार्गदर्शन पाहिजे, आणि तुम्ही एक प्रोडक्टिव्ह स्टडी करून तुम्हाला नेमकं कोणत्या क्षेत्रात उतरायचं आहे, स्पर्धा परीक्षामध्ये पण कोणत्या याच्यात उतरायचं, तुमचा सिलेबस तुम्हाला कोणता झेपवतो त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून तयारी करा, निश्चितच यश मिळेल. कारण शेवटी आयुष्य आहे, आयुष्य आणि परीक्षा, यश अपयश प्रत्येक ठिकाणी असतं. तुम्ही यश अपयशाचा विचार करून जर कोणती गोष्ट कराल तर तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल मग होणार नाही. एक इनिशियली स्टार्टअप घ्या आणि स्पर्धा परीक्षा वगैरे याचे करता. स्पर्धा परीक्षा क्षेत्रसुद्धा तेवढं चांगलं आहे, एवढंही भिण्याचं काही कारण नाही आहे. स्पर्धा खूप जास्त आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे जशी फिगर दिसते तेवढी स्पर्धा नाही आहे. ओरिजिनल स्पर्धा जे मेन्समध्ये येतात त्यांच्याचसोबत, तर त्याला भिण्याचीही गरज नाही आहे तेवढी. निश्चितपणे तुमचं अमूल्य मार्गदर्शन बऱ्याच लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल अमोल सर. तर सर्वात आता शेवटी मी सगळ्यांचे आभार मानतो. अमोल सर तुमचे विशेष आभार, तुम्ही वेळात वेळ काढून कार्यक्रमात Thank you. आलात. राहुल सर तुमचे विशेष आभार, तुम्ही सुद्धा एक्झाम चालू होती तुमची आणि वेळात वेळ काढून दिला. हर्षल सर तुम्ही तर पुण्यावरून आमच्यासाठी खास वेळ काढून दिलात, त्याबद्दल तुमचेही आभार. प्रवीण सरांचा मेसेज आला आहे आत्ता की त्यांचं इंटरनेट कनेक्शन डेटा पॅक मोबाईलचा संपलेला आहे, त्यामुळे ते डिस्कनेक्ट होत आहेत, पण ते बघतायत शो, त्यांनी मेसेज टाकला आहे, तर त्यांचेसुद्धा आपण आभार मानूया. विष्णू सर आता नाही आहेत. विष्णू सर त्यांना घरी जायचं अर्जंटली, तिथून काम पडलं, ऑफिसवरती होते आणि लेट झालं होतं, त्याच्यामुळे ते पण घरी निघले. त्यांचे पण आपण आभार मानूया, ते पण लाईव्ह बघतायत. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा या कार्यक्रमाला बघणाऱ्या सर्व मान्यवरांचे, दर्शकांचे आभार, आणि स्पॉन्सर्ड बाय युनिसेक्स फॅक्टरी, त्यांनी एवढा छान कार्यक्रम हा स्पॉन्सर केला आणि तुमच्यासारख्या चांगल्या अँकर सोबत आम्हाला बोलण्याची संधी दिली, त्यामुळे सगळ्या मान्यवरांच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. नंतर पण तुमचं मार्गदर्शन आणि सगळ्या गोष्टी आम्हाला अशाच मिळत राहतील. आणि कोणाला जर काही विचारायचं असेल, स्पेसिफिकली जे व्ह्युअर्स आहेत प्रत्येकाला, अमोल सरला करायचं असेल, काही जर विचारायचं असेल, राहुल सरला, हर्षल सरला, प्रवीण सरला, त्याच्यानंतर विष्णू सरला, कोणालाही विचारायचं असेल, कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाका. मी लागलं तर त्यांनी परमिशन दिली तर त्यांचे गायडन्ससाठी पर्सनल नंबर पण तुम्हाला शेअर करेल, पण त्यांच्या परमिशननुसार.
कोणाला प्रश्न असेल तर डायरेक्टली त्यांचे प्रोफाईल्स पण आहेत. तुम्ही जर आपल्या पेजवरती गेले तर सोशल मीडियाला ते अवेलेबल आहेत. त्यांना तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर परत एकदा आपल्या सर्व सहभागी लोकांचे आज आपण आभार मानूया आणि हा कार्यक्रम आता इथे आपण लाईव्ह मीटिंग इथेच संपली अशी जाहीर करतो. मी आता आपल्या पुढच्या सेक्शनकडे वळतोय. धन्यवाद हर्षल सर, धन्यवाद राहुल सर, धन्यवाद अमोल सर. तर मित्रांनो, असा होता आजचा विषय. तर याचे काही पूर्ण विषयातले निगेटिव्ह बाजू असतील, पॉझिटिव्ह बाजू असतील, याच्यामधले काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला काही सांगतोय. तर आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. मात्र MPSC सारख्या परीक्षेमध्ये यश मिळवणं किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवणं हेही तितकं सोपं नसतं. हेही तितकंच खरं आहे. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या बोलण्यातून किंवा या कार्यक्रमातून तुम्हाला डिमोटिवेट करायचा आमचा कोणताही उद्देश नाही. मात्र एखाद्याला एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रातील डिटेल्स माहिती त्याला असणं गरजेचं असतं. येणारे प्रॉब्लेम्स, खचखळगे हे त्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. तरच तो यश प्राप्त करू शकतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा म्हटलं की यश मिळवणे अशक्य मुळीच नाही आहे किंवा कोणी म्हणत असेल की मिळतच नाही, अशातलाही प्रकार नाही आहे. शिवाय 4 ते 5 वर्ष लागतात, 10 वर्ष लागतात, ही धारणासुद्धा चुकीची आहे. आज आपण बघितलं, आपले आज जे गेस्ट होते अमोल सर, त्यांच्या याच्यावरून त्यांनी 2015-16ला तयारी करणं चालू केले आणि आता या चालू वर्षात त्यांचं हे झालेलं आहे. म्हणजे 4, 5, 6, 10 वर्ष लागतात अशी धारणा जी आहे ती पण धारणा चुकीची आहे. बरेच लोक जे असे आहेत ते पहिल्या अटेम्प्टमध्ये यशस्वी होतात स्पर्धा परीक्षामध्ये. याच्यातले आहेत काही ओळखीतले असे की जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेलेले आहेत आणि क्रॅक करून त्यांनी पोस्ट घेतलेली आहे. आणि एका बाजूला असे विद्यार्थी असतात की ते 5-5, 6-6, 10-10 वर्षापर्यंत तयारी करतात आणि ते चक्रव्यूहात अडकतात. तर त्यांच्यासाठी एक छोटंसं सांगायचं आहे मला की तुमची प्री निघते, मेन्स निघते. मग कोणाची मेन्स निघली तर इंटरव्ह्यूपर्यंत जातं, इंटरव्ह्यूमध्ये कटतात. मग त्यांना परत पहिल्यापासून स्टार्ट करावं लागतं हे सर्व. काही वेळेस नाही का, काही केसेसमध्ये म्हणतोय मी, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड, सगळ्या गोष्टी, सामाजिक दायित्व जे काय असेल त्याचा विचार करून काही ठिकाणी थांबायचं किंवा काही नवीन पर्याय निवडायचा हे पण तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि जेणेकरून या क्षेत्रात येताना तुमचा निर्णय ही तुमचा पाहिजे. जे की आपण डिस्कशनमध्येही सांगितलं की या क्षेत्रात येताना सर्वात प्रथम येण्याचा निर्णय हा तुमचा स्वतःचा पाहिजे. घरचे म्हणतायत, मित्र जातोय, मित्र तयारी करतोय, आणखीन कोणी सिलेक्ट झालंय म्हणून आपण या क्षेत्रामध्ये मुळीच येऊ नका. तो निर्णय कम्प्लिटली तुमचा पाहिजे. पैसा आणि प्रसिद्धीसाठी या क्षेत्राकडे येऊ नका. पॉवर वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी या क्षेत्रात येऊ नका. कारण असं मोटिवेशन किंवा असं ध्येय ठेवून जर तुम्ही याल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होण्याच्या मार्गात स्वतःच पहिला अडथळा आणणार. सर्वात शेवटी या क्षेत्रात यश मिळवण्याचा कोणताही फॉर्म्युला नाही आहे. अमोल सरांनी सांगितल्याप्रमाणे मेहनत हाच एक, सातत्याने मेहनत, योग्य दिशेने मेहनत, योग्य गायडन्स घेऊन मेहनत, हाच एक याचा यशाचा फॉर्म्युला आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुमची कॅपॅबिलिटी काय, निगेटिव्ह विचार करून कोणतीही गोष्ट चालू करू नका. नक्कीच याला यशाचा राजमार्ग बनवा आणि महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात तुमची ख्याती झाली पाहिजे. MPSCच नव्हे, UPSC स्पर्धा परीक्षा, बँकिंग सेक्टर, कुठेही जा, तुमची एक युनिक आयडेंटिटी बनवा. तुमच्या समाजाचं, तुमच्या राज्याचं, तुमच्या गावाचं, तुमच्या घरच्यांचं, तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करता. एवढेच शुभ आशीर्वाद देऊन मी आजचा कार्यक्रम इथेच संपवतोय आणि नेक्स्ट वीकमध्ये नवीन विषयासोबत आपण भेटूयात. आजच्या कार्यक्रमाचे आपले स्पॉन्सर आहे द युनिसेक्स फॅक्टरी, ज्यांचे विविध प्रोडक्ट्ससाठी त्यांनी आपल्याला, खास करून आपल्या श्रोत्यांना, आपल्या ऐकणाऱ्यांना, बघणाऱ्यांना 10% डिस्काउंट त्यांच्या प्रोडक्टवरती दिलेला आहे. तर लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकलेली आहे. द युनिसेक्स फॅक्टरीच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला जो प्रोडक्ट आवडेल तो प्रोडक्ट ऑर्डर करा. त्याच्यामध्ये एक कुपन कोड दिलेला आहे, जो आमचा कुपन कोड आहे, भावा बोलला त्यांनी स्पेशली दिलेला आहे 10% डिस्काउंटसाठी. तो कोड वापरा, तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल आणि तो प्रोडक्ट तुम्ही घर बसल्या बोलवू शकता. तर द युनिसेक्स फॅक्टरी ते आम्ही अत्यंत आभारी आहोत की ज्यांनी आजचा जो एपिसोड आहे हा एपिसोड स्पॉन्सर्ड केला. धन्यवाद द युनिसेक्स फॅक्टरी. एक उत्तम प्रकारचे प्रोडक्ट्स, ब्युटी प्रोडक्ट्स बघायला तुम्हाला मिळेल द युनिसेक्स फॅक्टरीमध्ये. या विषयाला आता इथेच पूर्णविराम देऊया. स्पर्धा परीक्षा नक्कीच एक चांगलं क्षेत्र आहे. जर बनवलं तर तो यशाचा राजमार्गही आहे आणि लवकर कळलं नाही तर तो आजार किंवा मृगजळ ही आहे. त्या सर्वांना एक विनंती आहे,
स्ट्रीमला किंवा या व्हिडिओला लाईक करणं खूप गरजेचं आहे. आणि यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्ही जेवढा या व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल, तेवढा मोटिवेशन आम्हालासुद्धा मोटिवेशन हा कार्यक्रम करायला मिळते. वेगवेगळे विषय, वेगवेगळे लोक तुमच्यापर्यंत आणण्याची संधी आम्हाला मिळते आणि त्याला नवीन नवीन लोक बघतायत, हे मोटिवेट करतायत, काही आम्हाला सजेशन देतात. हे ज्यावेळेस कळतं ना, तर एक नवीन ऊर्जा मिळते आणखी दुसरा कार्यक्रम करायला. गुड नाईट, टेक केअर, भेटूया नेक्स्ट एपिसोड.